नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज 26 ऑगस्ट बाबा म्हणजे डॉक्टर अनिल अवचट यांचा आज जन्मदिवस. आज बाबा असता तर 80 वर्षाचा झाला असता. आपण आज इथे उपस्थित असलेले सर्वच जण बाबाला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होतो. काही लोकांनी प्रत्यक्ष बाबाला पाहिलंसुद्धा नव्हतं, पण प्रत्येकाला असं वाटतं की बाबा कोणीतरी आपला एक प्रेमाचा हक्काचा माणूस आहे. त्याच्याविषयी एक खूप चांगल्या भावना सर्वांच्या मनात असतात आणि त्या भावनेनीच आज आपण इथे सर्वजण या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बाबामध्ये नेहमी एक लहान मूल दडलेलं असायचं आणि त्यामुळे त्याला वाढदिवस खूप आवडायचा आणि स्वतःचा वाढदिवस तो खूप त्याची वाट बघत असायचा, आनंदाने साजरा करायचा. दिवसभर कोणी ना कोणीतरी त्याला भेटायला यायचं. तो खूप दमून पण जायचा, पण तरी तो अट्टहासाने बसून सर्वांची गप्पा मारायचा आणि या सर्व वाढदिवसाचा तो खूप आनंद घ्यायचा. आज बाबा नाही आहे तरी आम्ही ठरवलं की त्याचा वाढदिवस त्याला आवडेल अशा पद्धतीने आपण साजरा करूया आणि त्यानुसार आज त्याच्या 2 पुस्तकांचं आपण प्रकाशन करतोय. जवळचे आणि पुण्याची अपूर्वाई हे त्याचं जे मराठी खूप गाजलेलं पुस्तक त्याच्या इंग्लिश अनुवादाचं आपण आज इथे प्रकाशन करतोय. आज जे प्रमुख पाहुणे खरं तर इथे बसलेले आहेत. मी पाहुणे म्हणणंसुद्धा मला अवघड वाटतं आहे, कारण ते आमचे खूप सगळ्यांचे जवळचे मित्र आहेत. पण आज ते पाहुणे असल्यामुळे मी अगदी थोडक्यात त्यांची ओळख करून देणार आहे आणि मग आपण पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. तर आधी आहे सुनील सुखतनकर. सुनीलला आपण सर्वच जण ओळखता. खूप सुप्रसिद्ध तो चित्रपट दिग्दर्शक आहे. सुमित्रा भाव्यांबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती केली. 3 वेळा त्याला राष्ट्रीय पुरस्कार त्याच्या चित्रपटांना मिळालेला आहे. दोघी, कासव, अस्तू, संहिता, हा भारत माझा असे कितीतरी त्याच्या चित्रपटांची यादी सांगता येईल. आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून त्यांनी दिग्दर्शनाचा कोर्स केला आहे. आणि सुनीलची पण खरं तर खूप वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून देता येईल. त्यांनी अनेक त्याच्या स्वतःच्या चित्रपटांमध्ये गाणीसुद्धा लिहिलेली आहेत, अभिनयसुद्धा केलेला आहे आणि आता ह्याच आठवड्यामध्ये मढी नावाचं त्याचं एक नाटक रंगमंचावर येतं आहे. त्याच्यामध्ये सुनीलनी काम केलेलं आहे, म्हणजे तो अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये असेल आणि 29 तारखेला पुण्यात त्याचा पहिला प्रयोग असेल. त्याच्याचबरोबर आहे डॉक्टर सलील कुलकर्णी. सलीलची सुद्धा खरं ओळख करून देण्याचं काही कारणच नाही आहे, सगळेजणं आपण त्याला ओळखतो. सलील खरं तर शिक्षणाने डॉक्टर आहे, पण MBBS नंतर बाबासारखाच आहे तो डॉक्टर की त्यांनीसुद्धा बाबांनी प्रॅक्टिस फार काळ केली नाही तशी सलीलनीसुद्धा केली नाही आणि मग तो त्याचं जे आवडतं क्षेत्र आहे संगीताचं त्याच्यामध्येच तो रमला. आणि सलीलची खरी ओळख सगळ्यांना जी झाली ती आयुष्यावर बोलू काही या त्याच्या कार्यक्रमामुळे. आणि मला वाटतं सलील 1500हून जास्ती त्याचे आता प्रयोग झालेले आहेत आणि असे अनेक सलीलचे गाजलेले कार्यक्रम आहेत. अगोबाई ढगोबाई आहे एक, सध्या गाजणारा म्हणजे बाकी बाब आणि मी, माझे जगणे होते गाणे, मैत्र जीवाचे, किंवा अनेक अल्बम्स त्याचे आहेत आणि एक लता दीदींबरोबरचा सुद्धा त्याचा अल्बम आहे. अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे आणि एक नवीन त्याची ओळख गेल्या काही वर्षातली म्हणजे चित्रपटसुद्धा तो त्यांनी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. काही वर्षापूर्वी वेडिंगचा सिनेमा हा त्याचा पहिला चित्रपट आला आणि तो खूप गाजला. आणि 2-3 वर्षापूर्वी एकदा काय झालं हा सुद्धा त्याचा चित्रपट आला की ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. खरं तरी त्या दोघांची अतिशय थोडक्यात ओळख आहे. तर ह्या दोघांचं आपण बाबाचं अनवट पुस्तक देऊन स्वागत करणार आहोत. तर मी मुक्तांगण मित्रचे आमचे डॉक्टर आनंद नाडकर्णी, मुक्तांगणचे अध्यक्ष, यांना विनंती करते की बाबाचं पुस्तक देऊन त्या दोघांचं त्यांनी स्वागत करावं. बाबाचं जे पुण्याची अपूर्वाई हे जे पुस्तक होतं मराठी आहे त्याचं मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ते आलेलं होतं पुस्तक आणि त्याचं द वंडर दॅट इज पुणे या नावाने अनुवाद झालेला आहे. तर मॅजेस्टिक प्रकाशनचे बाबाचे अतिशय जवळचे मित्र अशोक कोठावळे आज इकडे उपस्थित आहेत.
तर त्यांचं अनवट पुस्तक देऊन स्वागत करावं अशी मी यशोला विनंती करते. यशोदा वाकणकर. आजचं दुसरं जे पुस्तक आहे, तुम्ही कव्हर बघू शकता जवळचे, ते समकालीन प्रकाशनातर्फे आलेलं आहे. आणि खरं तर बाबा गेल्यानंतर अनवट पण पुस्तक आलं, त्यानंतर आता हे दुसरं पुस्तक, दोन्ही पुस्तकं समकालीन प्रकाशनातर्फे आली आहेत. आणि हे पुस्तक जेव्हा कोणाला अर्पण करायचं असं यशो आणि माझ्यापुढे प्रश्न होता, तेव्हा आम्हाला दोघींनाही असं वाटलं की समकालीन प्रकाशनच्या सर्व मित्रांना हे पुस्तक अर्पण करावं. आणि त्यानुसार त्याचे खूप सगळेजण ते व्यासपीठावर ते यायला खूपसे तयार नसतात, पण आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी हे सगळेजण आज इथे उपस्थित आहेत. आणि गौरी कानेटकर आज आपल्याकडे उपस्थित आहे. तर डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं स्वभाव विभाव हे पुस्तक देऊन त्याचं स्वागत करावं अशी मी यशोला विनंती करते. बाबाच्या ह्या इंग्रजी पुस्तकाचं जो अनुवाद केलेला आहे, त्या अनुवादिका इकडे उपस्थित आहेत, अपर्णा महाजन. अपर्णासुद्धा आमची खूप जवळची मैत्रीण आहे. अपर्णाने इंग्रजी विषयामध्ये PhD केलं आहे. एका कॉलेजमध्ये अनेक वर्ष ती प्राध्यापक म्हणून काम करत होती. तिची आस, मथित ही 2 पुस्तकं आहेत. तिने अनुवाद केलेत, खूप लेखन केलं आहे. आणि अगदी बाबा असतानाच तिने खरं तर ह्या पुस्तकाच्या अनुवादाचं काम सुरू केलं होतं, पण दुर्दैवाने ते बाबा असताना ते आलं नाही पुस्तक. पण आपण आम्हाला खूप आनंद होतो आहे की हे तू काम केलंस आणि इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक पुढे येतं आहे. तर मुक्तांगणची उपसंचालक सोनाली काळे यांना मी विनंती करते की अपर्णाचं बाबाचं अनवट पुस्तक देऊन तिने स्वागत करावं. निलिमा कुलकर्णी यांनी सुद्धा याच्यामध्ये अनुवादामध्ये सहभाग त्यांचा होता, पण त्या आज इथे उपस्थित नाही आहेत. याच्यामध्ये संपादन सहाय्य या पुस्तकाचं केलं अनघा नाटेकर, त्या पण आज इथे उपस्थित आहेत. तर मी सोनालीला विनंती करते की त्यांना सुद्धा पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. इंग्रजी आणि जर्मन भाषांच्या प्राध्यापक आहेत आणि या पुस्तकाच्या संपादनासाठी त्यांनी खूप मदत केली. आज मला खूप आनंद होतोय की इतके छान इथे सगळेजण तुम्ही बाबाच्या प्रेमावरती उपस्थित आहात. खरं तर इथे असे अनेक जण मला दिसत आहेत की त्यांचासुद्धा सत्कार केला पाहिजे. फक्त मी काही लोकांचा उल्लेख करते. सलीलच्या आई इकडे आलेल्या आहेत, रेखा कुलकर्णी, तुमचंसुद्धा स्वागत आहे. सलीलची बहीण आहे डॉक्टर माया तुळपुळे बसलेल्या आहेत की ज्यांना मुक्तांगणचा संघर्ष सन्मान पुरस्कार मिळालेला होता. सतारवादक विदूर महाजन, नाटककार सतीश आळेकर उपस्थित आहेत. बाबाचे अतिशय जवळचे मित्र सुरेश तलाठी आहेत, सुनंदा अमरापूरकर, डॉक्टर माधवी मेहेंदळे, मुक्तांगणचे आमचे CSR पार्टनर सतीश पवार इथे उपस्थित आहेत. म्हणजे मृणालिनी चितळे लेखिका बसलेल्या आहेत. खरं तर खूप लोकांचा उल्लेख करायला हवा. तर मी सगळ्यांचं तुमचं स्वागत करते आणि यानंतरची सूत्र मी यशोकडे सोपवते. नमस्कार. आजचा कार्यक्रम आहे तो आपण अजिबात फॉर्मल असा करणार नाही आहोत, आपण छान गप्पा मारणार आहोत. तर त्याच्यामुळे मी असं काही कुठल्याही फॉर्मॅलिटीजमधनं जात नाही. आपण छान गप्पा मारूयात. फक्त गप्पांच्या आधी अर्थातच आपण आधी सुरुवातीला प्रकाशन करणार आहोत. तर बाबाचे जवळचे हे जे पुस्तक आहे त्याचं आधी आपण प्रकाशन करणार आहोत. तर समकालीन प्रकाशन हे बाबाचे अतिशय खूप ते सगळे स्नेही, म्हणजे बाबाचे खूप जवळ, ते पण जवळचेच आहेत असं म्हणेन मी. ज्यांनी जवळचे पुस्तक काढले ते पण जवळचेच आहेत. तर सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी यांची नुसती बाबाची एक प्रकाशक लेखक म्हणून हे नव्हती, तर खूप छान मैत्री होती आणि दोस्ती होती. की म्हणजे एकत्र वडापाव खायला जाणं असो की टपरीवरचा चहा पिणं असो की भेळ खाणं असो, तशी त्यांची मैत्री होती. म्हणजे त्याच्यावरनं कळतं आपल्याला. आणि तरीसुद्धा एक ते खूप छान बाबाला एक वेगळ्या तऱ्हेने त्यांच्या दृष्टीने मानसुद्धा असायचा किंवा असं खूप छान त्यांचं नातं होतं. आणि आत्ता ताईंनी जसं सांगितलं की
ते बाबा गेल्यानंतर त्यांनी एक अनवट पुस्तक काढलं मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी जवळचे काढले. तर आपण जवळचेची आता हे करणार आहोत आपण प्रकाशन. त्याच्या आधी मी त्याचा फक्त रायटअप वाचून दाखवते आणि मग आपण त्याचं प्रकाशन करू. समकालीन प्रकाशनने काढलेले अनिल अवचट यांचे पुस्तक जवळचे. अनिल अवचट यांना माणसांची ओढ फार. माणसं आणि त्यांचं काम समजून घेणं ही त्यांची जणू जीवनावश्यक गरजच. ज्यांनी फार मोठा विचार मांडला, मोठी स्वप्न पाहिली, त्यासाठी आयुष्य पणाला लावलं, अशा माणसांकडे अवचट खेचले जाणारच. या पुस्तकात आधीच्या आणि आजच्याही काळातल्या जवळच्या व्यक्तींविषयी अवचटांनी लिहिलं आहे. इतिहासातील थोर माणसांबद्दल लिहिताना अवचट त्यांच्यातील द्रष्टेपणामुळे दिपून जातात, तर समकालातील आप्तांविषयी लिहिताना त्यांची लेखणी मायेने ओथंबून येते. अवचटांच्या नजरेतून या व्यक्ती समजून घेताना एक नवी दृष्टी मिळून जाते. पुस्तक आहे जवळचे. आपण त्याचं प्रकाशन करू. मी सुनील सुक्तनकर आणि सलील कुलकर्णी यांना मी विनंती करते की जवळचे या पुस्तकाचं आपण प्रकाशन करावं. आता आपण प्रकाशन करणार आहोत द वंडर दॅट इज पुणे ह्या पुस्तकाचं. तर बाबाचं पुण्याची अपूर्वाई ह्या पुस्तकाचं भाषांतर अपर्णा महाजन आणि निलिमा कुलकर्णी यांनी केलं. तर मी अपर्णाला विनंती करते की त्याचा रायटअप वाचून दाखव. अनिल दादाचा ब्लर बसल्यामुळे मला इथे उभं राहून वाचावंसं वाटतंय. सगळ्यांना नमस्कार. पुण्याच्या अपूर्वाईच्या पाठीमागचं जे ब्लर्ब आहे त्याचं मी इंग्लिशमध्ये मी त्याचं भाषांतर केलं, ते मी आता वाचून दाखवते. I came from Otur, the place that was yet to receive electricity, to the glittering city of Pune. My eyes dazzled. There were times I slipped, but was somehow able to catch myself right back. Meeting the scholars and artists of the city taught me a lot. But I was quite smitten by the life of the artisans who lived in the eastern part of the city. Their soiled clothes lured me to their world, even though it was dusty. I loved how hard they worked and their attachment to their work. My curiosity took me to the other parts of city as well. Those were unique areas with equally unique people. I have cherished this Pune, which I consider mine, in the vastly developed Pune of today. Anil Avchat. मी परत आपल्या दोन्ही पाहुण्यांना विनंती करते की द वंडर दॅट इज पुणे ह्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आज जर बाबा इथे असता तर या कागदांची त्यांनी ओरिगामी केली असती. ते कागद तो कधी लगेच तिथे ठेवायचा आणि त्याचं चौकोन करून ओरिगामी करायला लागायचं. थँक्यू. आपण आजच्या गप्पांच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करतोय. असं मी मगाशी म्हटलं तसं की कुणाचं भाषण असंच नाही आहे, पण गप्पा जास्त आहेत. तर बाबाचं पुस्तक जवळचे जे आलं आहे त्याचे संपादन केलेले समकालीन प्रकाशन
समकालीन प्रकाशनतर्फे स्टेजवर गौरी कानेटकर आली आहे. तर मी पहिल्यांदा तिला विचारते की गौरी, बाबाचं जवळचे हे पुस्तक आत्ताच प्रकाशित झालं आणि प्रत्येक लेखकाचा जसा त्याच्या पुस्तकाबरोबर त्याच्या विचारांपासून ते लिहून होईपर्यंत एक प्रवास असतो, तसा मला वाटतं प्रकाशकाचाही प्रवास असतो की त्या लेखकाशी संवाद आणि मग नंतर ते हळूहळू पुस्तक येणं, त्या चेंजेस किंवा सगळंच प्रिंटिंग सगळी प्रोसेस असते पूर्ण. तर जवळचे या पुस्तकाबरोबर तुमचा प्रवास कसा होता आणि तुला काय सांगावंसं वाटतंय? आत्ता नमस्कार सगळ्यांना. आत्ता अवचट आपल्यात नसले हे पुस्तक प्रकाशित होत असताना तरी त्यांच्या आधीचं जे पुस्तक यशोदा आणि सांगितलं अनवट आणि जवळचे, या दोन्ही पुस्तकाची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती, ते असतानाच सुरू झालेली होती. यशोदा म्हणाली तसं आमचं समकालीन आणि युनिक फीचर्सच्या लोकांची त्यांचं एक वेगळंच नातं होतं. त्यामुळे विशेषतः आमचे संपादक सुहास कुलकर्णी यांच्याशी, त्यामुळे ते लेख लिहिले की आमच्याकडे आणून सुहास सरांकडे आणून ठेवायचे की हे आता बघ तू याचं पुढे काय करायचं, ते कुणाला द्यायचे, आपण छापायचं का आणखीन कुणी छापायचं, असा त्यांच्या गप्पा आणि हे चाललेल्या असायच्या. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अवचट खूपच असे पॅशनेट होते. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट आवडली, एखाद्या विषयात ते शिरले की म्हणजे ते त्यांच्या दिवस रात्र कायमस्वरूपी तोच विषय डोक्यात त्यांच्या घोळत असायचा. त्यामुळे या पुस्तकाची आत्ताची एक प्रोसेस म्हणजे 2 टप्प्यात आपण हे पुस्तक बघू शकतो की जेव्हा ते लिहित होते हे लेख, आणि त्यांचे बहुतेक सगळे लेख आधी दिवाळी अंकात छापून आले आणि नंतर असं झालेलं असल्यामुळे जेव्हा ते लिहित होते आणि ते झपाटलेले होते या लोकांनी, जवळचे मध्ये जी लोकं आहेत त्यांनी, तेव्हा पण आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि ते ऑफिसमध्ये नेहमी यायचे, तेव्हा गप्पा मारायचे. आणि कबीराच्या प्रेमात पडलेले असतील तर दिवस रात्र कबीर सुरू असायचा, कबीराचे दोहे म्हणत असायचे आणि मध्येच ऑफिसमध्ये गप्पा मारत असताना अचानक लकेर घेऊन गायला वगैरे लागायचे. आणि इवन त्यांनी कबीरांच्या दोह्यांचं मराठीत भाषांतर करायला सुरुवात केली होती आणि स्वतः पण कबीरासारखे दोहे पण करायला लागलेले होते, इतके ते त्याच्यामध्ये हरवून जायचे. आणि त्यामुळे ह्या पुस्तकाचं म्हणजे काय म्हणूयात आपण, एक पुस्तक तयार होणं हे त्यांच्यासाठी किती उत्स्फूर्त आणि मनापासून होतं ते आम्हाला त्यामुळे बघायला मिळालं. म्हणजे एक पुस्तक लिहायचं आहे तर असं ठरवून काहीच नव्हतं. त्यांना असं वाटायचं की मला कबीर इतका आवडला आहे तर तो मला बाकीच्यांना सांगायलाच पाहिजे, आणि त्यातून ते तो लेख जन्माला यायचा. आणि ती प्रोसेस त्यांचं सगळं झपाटले पण बघणं फारच सुंदर असायचं. आणि मला या पुस्तकातलं वेगळं असं वाटतं की जनरली व्यक्तिचित्र जी असतात ती कायम त्या माणसांवरचे लेख असतात, आणि जेव्हा माणसं होऊन गेलेली असतात तेव्हा तर ते तसं असतंच. पण याच्यात म्हणजे गौतम बुद्ध आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत, शिवाजी महाराज आहेत, इवन डार्विन आहे. पण या कुणावरचेही यात लेख नाही आहेत. सगळे लेख हे अवचट आणि ही माणसं यांच्या नात्याबद्दलचेच आहेत. तर ही मजा म्हणजे अवचटांसारख्याच काही लोकांना कदाचित जमत असेल की तो लेख गौतम बुद्धांवरचा किंवा इवन डार्विनवरचा पण लेख माहितीपर होत नाही, तर त्या दोघांचं नातं काय होतं याच्याकडेच जातो. मला यातला सगळ्यात आवडलेला लेख डार्विनचा आहे. तब्बल 25 पानांचा लेख आहे. बाकीची सगळी लोकं कशी आहेत की आपण त्यांच्याबरोबर मोठे होतो, आपल्या इथली लोकं आहेत, पण डार्विन आपल्याला फक्त शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातच भेटलेला असतो. पण अवचटांनी त्याला इतकं म्हणजे त्यांची स्टाईल सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे ते कुणालाही अगदी काय ग शिडीपासनं ते डार्विनपर्यंत कुणाशीही संवाद साधून ते लिहायला सुरुवात करत असतात. त्यामुळे त्यांनी डार्विनला पण असंच अगदी त्याच्या म्हणजे आपल्याला त्यांच्या काळात नेऊन ठेवलं आहे की त्याचं काम, तो माणूस म्हणून कसा होता, तो इतर मित्रांबरोबर त्याच्या कसा होता आणि त्या काळात त्याचं महत्त्व काय होतं हे ते वाचताना इतकं छान कळतं. बाकी सगळ्या लेखांचं पण असंच आहे. आणि त्यामुळे ते म्हणजे त्यांचा जवळच्यांचा परीघ इतका मोठा आहे की गौतम बुद्धांपासून नंतर बाबा आढाव, प्रेमा पुरव, शिरीष बेरी असे पण लेख त्याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्या लोकांबद्दल त्यांच्याकडनं ऐकणं आणि मग नंतर त्याचं संपादकीय काम करून ते पुस्तक इथपर्यंत आणणं याची एक वेगळी मजा होती. वा, मस्त सांगितलंस. आणि अगदी डोळ्यापुढे माझ्या चित्र उभं राहिलं की कशी तो लकेर गात असेल मध्येच एक, किंवा कशा तुमच्या गप्पा होत असतील असं. तर याच्यानंतरचा प्रश्न मी अशोक कोठावळे यांना विचारते. बरं, मी आधीच एक सांगते की मी फार फॉर्मल मला बोलता येत नाही, त्यामुळे मी कदाचित इवन सलील आणि सुनीलला पण नावाने हाक मारीन किंवा असं होऊ शकतं.
तसं मी कोठावळे काकांना असं विचारते की बाबाचं पुण्याची अपूर्वाई हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशननी 2010 साली काढलं आणि ते खूप गाजलं. तर ते नुसतं म्हणजे बाबाचे लेख म्हणूनच नाही तर वसंत सरोट्यांची त्यात सुंदर चित्र सगळ्यांनीच ते खूप छान झालं पुस्तक. तर आज अपर्णा महाजन आणि निलिमा कुलकर्णी यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि त्याचं हे द वंडर दॅट इज पुणे हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. तर आजच्या या नव्या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? नव्या पुस्तकाबद्दल सांगण्याच्या आधी मला मराठी जे पुस्तक आपण प्रकाशित केलं पुण्याची अपूर्वाई त्याबद्दल सांगावं असं वाटतं. बरेचसे लेख यातले पुण्याची अपूर्वाई इथले महाराष्ट्रीयन्समध्ये आलेले आहेत आणि त्याला चित्र वसंत सरवटे याने केलेली आहेत. आणि वसंत सरवटे आणि मला खरं आज त्या दोघांचीही खूप आठवण येते. वसंत सरवटे आणि अनिल अवचट ह्या दोघांचं मिळून एक पुस्तक तयार झालेलं आहे. याला इतकी जी स्केचेस आहेत त्यासाठी सरवटेने जी मेहनत घेतलेली आहे म्हणजे सरवटेने नुसती त्यांनी सांगितले फोटो पाठवले आणि त्याच्यावरनं स्केचेस केली नाही. वसंत सरवटे त्या ठिकाणी गेले, त्याने तिकडे फोटो पण काढले आणि स्केचेस पण केली. आणि हे पुस्तक ज्यावेळी तयार होत होतं त्यावेळी मी अनिल अवचटांना आग्रह केला होता. त्यांनी या प्रस्तावनेत मनोगतात म्हटलं हे पुस्तक तुम्ही मलाच द्यायचं. त्यावेळी त्याने एक ठरवलं होतं. मला म्हणजे माझी आणि अवचटांची मैत्रीबद्दल मी आधी सांगतो थोडं. 83मध्ये माझे बाबा केशवराव कोठावळे यांचं निधन झालं आणि त्यानंतर ते मला भेटायला आले होते. आणि एखाद्या लेखकाशी आपले सूर जुळतात तसे अनिल अवचटांचे माझे खूप सूर जुळले. म्हणजे आम्ही नुसते लेखक प्रकाशक राहिलो नाही. आणि मी त्याला हक्काने सांगायचो. त्यावेळी ते मला म्हणाले होते की मी आता 2च प्रकाशक, आता तुम्ही पण आलात त्या समकालीन आत्ता आला त्यावेळी त्याने मला सांगितलं तुम्ही फक्त आता 2च प्रकाशकांना पुस्तकं देणार आहे, एक मौज आणि दुसरा तू. आणि ह्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ इथेच झाला होता. SM जोशी सभागृहात इथेच झाला होता. आणि त्या समारंभाचं वैशिष्ट्य असं होतं की त्याला हे सगळे कारागीर ज्या कारागिरांविषयी अवचटाने लिहिलेलं आहे या पुस्तकात त्यांना बोलवलेलं होतं. आणि त्यांचा त्यांनी सत्कार केला. नुसता सत्कार केला नाही तर प्रत्येक जो कारागीर वरती येत होता त्याचा त्याने थोडक्यात परिचय करून देत होते. त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तो करतो काय वगैरे. आणि अशा लोकात रमणारे अनिल अवचट होते. म्हणजे त्यांना अशा सगळ्या कोणाशी गप्पा मारायला आणि मुख्य म्हणजे कलाकार असेल, कुठच्याही कारागीर असेल, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण काही काम करणारी एखादी व्यक्ती असेल, जसे कार्यरतमध्ये ज्या व्यक्ती आलेल्या आहेत अशा व्यक्तींच्या ते. आणि अवचटांकडे मैत्री करण्याचं तर हे होतंच. म्हणजे त्यांचा जिव्हाळा असेल काही असेल. आता माझ्याकडे आले, मला 2 नातवंड आहेत. तर ते एकदा इथे आमच्या पुण्याच्या घरी आले म्हणजे नेहमीच यायचं. मला त्यांनी सांगून ठेवलं होतं अनिल अवचटाने की तू येशील त्याच्या आदल्या दिवशी मला सांगत जा, आज मी पुण्याला येणार आहे, उद्या मी पुण्यात आहे. म्हणजे मी दुसरा कार्यक्रम ठेवणार नाही. कारण मी त्यांना जाता जाता एकदा सांगितलं तर मला कधी आला होता 2 दिवसापूर्वी, मग तेव्हा सांगितलं नाहीस वगैरे. त्यांना आमची भेट ही पुण्यात आली की असायची एक सकाळ तरी. आणि ते मला नेहमी गमतीने असे म्हणायचे की मी तुझा स्वस्तातला लेखक आहे, कारण मला जास्त काही लागत नाही, विदाउट शुगर चहा लागतो. हां. आणि जेवण पण किती साधं असायचं त्यांचं जेवण. ते म्हणाले बाकीच्यांना तुला बरंच लेखकांना बरेच स्वागत त्यांचं करावं लागत असेल तर तसं माझं तुला करावं लागत नाही. आणि ते आले की मग त्यांच्या फोटोग्राफीचा छंद जो आहे त्याचा मी खूप उपयोग करून घेतला. म्हणजे माझ्या नातवंडांचे फोटो काढायला त्यांना खूप आवडायचे. मग ते आले की ते फोटो काढ, हे कर वगैरे. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे मगाशी सांगितलं तसं वसंत सरवटेंची चित्र आणि यांचं लेखन, म्हणजे लेखन आणि चित्र असं एकत्रित जाणारं हे पुस्तक आहे. त्यासाठी दोघांची खूप मेहनत आहे. म्हणजे मला अशा वाटतं त्यावेळी वसंत, आम्ही त्यांना नाना म्हणायचो कारण मी त्यांचा शेजारी.
ते त्यांच्याबरोबर 80 वर्षाचे ग्रस्त ते त्यानेच लिहिलेलं की ते त्यांच्या स्कूटरवर बसून जायचे आणि ती सगळं पुस्तक ते तयार झालं. त्या पुस्तकाची प्रोसेस मी संपूर्ण पाहिलेली आहे आणि ह्या पुस्तकाच्या ज्यावेळी इंग्लिश पुस्तक सुरू झालं, हे खरं अवचट असताना आलं असतं तर फारच उत्तम झालं असतं. त्यावेळी मला नानाने पण सांगितलं होतं की ह्या पुस्तकाचा संपूर्ण लेआउट म्हणजे खरं जुन्या पुस्तकावरनंच नवीन पुस्तकाचा लेआउट करायचा होता, पण त्याने सांगितलं होतं की ही सगळी चित्र जी आहेत ती मी लावणार. वसंत सरवडेंचं ते वैशिष्ट्य होतं, ते त्यांची चित्र सर्वसाधारणपणे चित्रकार चित्र काढून तुम्हाला देतो, मग तुम्ही ते लावा कुठे काही कसं बसवा वगैरे. पण नाना ते त्याच्या कॉपीज मागवायच्या चित्राच्या. मी त्यांना पूर्वीची सवय होती कटिंग पेस्टिंग. आता कसं कॉम्प्युटरवर बसवतात ना, ते त्यांना कटिंग पेस्टिंग ते तसं करून द्यायचे मला. इथे हा मजकूर आला, ह्या इथे चित्र पाहिजे. ती मेहनत त्यांची असायची. तर आज ह्या निमित्ताने खरं पाहता मला अनिल अवचडांची आणि एक तुम्हाला अनिल अवचड मला नेहमी म्हणायचे, मला सांगायचे अरे मी तुला अशोक म्हणणार, तू पण मला अनिल म्हण. तर मी त्यांना मग म्हणालो मला ते कधी माझं धाडस झालं नाही. अनिल अवचडांची पर्सनॅलिटी आणि व्यक्तिमत्व एवढं भारदस्त होतं की मी कधी त्यांना अनिल असा कधी म्हणू शकलो नाही. ते मला अशोक म्हणत असत. एवढंच. वा, मस्त. किती छान. आणि ह्याच्यात मी एक ॲडिशन करते की जसं आत्ता कोठावळे काकांनी सांगितलं की या पुण्याच्या अपूर्वाईच्या प्रकाशनाच्या वेळी सगळे कारागीर इथे आले होते. तर 28 जानेवारी 2022 ह्या दिवशी जेव्हा बाबा हे जग सोडून गेला, तर त्याच्यानंतर पुढचा आठवडाभर 15 दिवस आम्हाला जे फोन येत होते किंवा काही माणसं भेटायला येत होती ते ह्या बोहरी आळीतले किंवा पुण्याच्या वेगवेगळ्या भागातले ज्यांच्याविषयी बाबांनी लिहिलं आहे, ज्यांच्या ते बाबा जाऊन आला आहे, ती सगळी माणसं भेटायला येत होती. किंवा तर ते मला इतकं हृदय वाटलं की कुणी मुख्यमंत्री येऊन गेले ह्यापेक्षा मला ते जास्त व्हॅल्युएबल वाटलं की ती माणसं आहेत. एक माणूस आला आणि तो म्हणला की अवचट माझ्याकडे किल्ल्या करून घ्यायला यायचे आणि तो भेटून गेला, तो रडून गेला. तर मला एवढं हृदय वाटलं की त्या बाबाचा एक रोजचा पेरूवाला येऊन गेला, भाजीवाला येऊन गेला आणि ह्याच्यातली पण माणसं सगळी येऊन गेली. तो एक माणूस आला, तो म्हणला माझी दाण्याची भट्टी आहे बोहरी आळीच्या इथे, अवचट तिथे यायचे. तर हे जे नातं होतं हे मला फार सुंदर वाटलं आणि मला असं वाटतं तीच खरी बाबाची वेल्थ होती. तर अपर्णा महाजन, मी तुला अपर्णाच म्हणते हां. तर मी ह्याच्या पुढचा प्रश्न अपर्णाला विचारते की अपर्णा, आज तू अनुवाद केलेलं द वंडर दॅट इज पुणे हे पुस्तक प्रकाशित होत आहे आणि ही नक्कीच तुझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, तुझ्यासाठी नाही आपल्या सगळ्यांसाठीच. तर ह्या पुस्तकाबरोबर तुझा प्रवास कसा झाला? नमस्कार. इथे मी, विदूर आणि अनघा आम्ही तिघं सोडून खरोखरच कोणालाच हा प्रवास माहिती नाही आहे नीट कसा झाला ते. मी 2 मुद्दे बोलणार आहे की हे पुस्तकाचं भाषांतर कसं करायचं ठरलं ते आणि भाषांतर करताना माझी मानसिकता कशी होती ते. तर हे पुस्तक माझ्याकडे आलं कसं, त्याच्यामागे एक छोटीशी गोष्ट अशी आहे की माझ्या एका वाढदिवसादिवशी विदूरनी मला एक सरप्राईज दिलं होतं. आणि विदूरचे सरप्राईजेस असे असतात की जे आपल्याला अपेक्षित असतात ते नसतात, खरोखरच अनपेक्षित असतात. आणि त्याने एका वाढदिवसादिवशी माझ्या आवडत्या 2 लेखकांना घरी बोलवलं होतं. त्यापैकी एक होत्या गौरी देशपांडे आणि दुसरे होते अनिल अवचट. तो दिवस आम्ही सगळ्यांनी एकत्र छान घालवलेला होता. एवढंच नव्हे तर त्यावेळेला त्यांची जेवढी म्हणून पुस्तकं होती त्या प्रत्येक पुस्तकावर माझ्यासाठी काहीतरी लिहून त्यांनी सगळी पुस्तकं मला दिली होती. तुम्ही समजू शकाल माझी मानसिकता कशी असेल ते. आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी अनिल दादा म्हणायचे बरं का, अनिल दादा असं म्हणायचे. तर अनिल दादाचं पुस्तक आल्यानंतर एक पुस्तक माझ्यासाठी नक्की असायचं
मी पण जे काही लिहायचं इतका कम्फर्ट झोन आमच्यात निर्माण झाला होता की मी पण जे काही लिहायचं ते मी बिनधास्तपणे मी अनिलला वाचायला द्यायचे, भाषांतर पण द्यायचे. एके दिवशी हे पुस्तक अनिल दादांनी मला प्रेझेंट दिलं. त्या पुस्तकाबद्दल आम्ही नंतर चर्चा केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे किती हटके पुस्तक आहे. म्हणजे ते पुस्तक वाचताना आणि त्याचा शेवट वाचताना खरोखरच गळा भरून येतो, आवंढा दाटून येतो. अनिलच्या लेखांचं हे वैशिष्ट्यच होतं. तर जेव्हा त्यांनी मला एकदा विचारलं, एकदा मी त्याच्या घरी गेले होते आणि त्यांनी मला विचारलं की अपर्णा या पुस्तकाचं भाषांतर करशील, पण ते इतकं कॅज्युअल होतं की आम्ही दोघांनी ते सिरियसली घेतलं नव्हतं. त्याच्यानंतर काही वर्षांनी, बहुतेक 1-2 वर्षांनी आमचा एक मित्र पराग महाजन, त्याच्या बियॉन्ड वाईल्डतर्फे आम्ही कल्पाला गेलो होतो आणि आमच्याबरोबर तेव्हा बापू काका पण होते. बापू काका 92 वर्षाचे आहेत. आज ते येणार होते पण ते येऊ शकले नाहीत. पण सगळी पहिली आमची गडबड संपल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि एकदम मला अनिल दादा म्हणाला की आपण तू कधी घेणार आहेस ते गंभीरपणे. म्हटलं ही मीन्स इट. मी म्हटलं मी नक्की करीन. तो शब्द मी नक्की करीन त्याचे साक्षीदार बापू काका होते. आणि मग ॲट द बॅक ऑफ माय माइंड संपूर्ण ट्रिपमध्ये माझ्या डोक्यामध्ये अनिल दादाचं पुस्तक आपण ट्रान्सलेट करणार असं येत होतं. खरं तर त्यावेळेला माझ्या कॉलेजमध्ये मी जरा जास्तच व्यग्र होते, त्यामुळे कसं होणार असा माझ्या मनात प्रश्न होता. पण मी अर्थातच त्याला नाही म्हणू शकले नाही. घरी आल्यानंतर जेव्हा मी हे पुस्तक पाहिलं म्हणलं अरे पान भरून चित्रच आहेत, सोपं आहे, करून टाकू आपण. दररोज जर थोडं केली आपण 2-4 पानं तर होऊन जाईल. आणि मी केलं सुद्धा. आणि हे सोपं असतं ना की मी केल्यानंतर मी अनिल दादाला ते पुस्तक दिलं आणि मी म्हटलं बघ तुला जर काही वाटत असेल तर मी दुरुस्त करीन. सोपं असतं ना. त्यांनी कुठे सांगितलं मला हे, त्याला मी दिलं होतं वाचायला. पण अनिल दादा होता. मला तो म्हणाल तू करशील ते फायनल. म्हटलं मग परत दे मला. आणि मग मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं, निलिमा कुलकर्णी, माझी SP पासूनची ती मैत्रीण आहे. इंग्रजी साहित्यावर, भाषेवर प्रेम असणारी अशी माझी ती मैत्रीण. आम्ही दोघींनी मिळून हे करायचं ठरवलं. आणि अनिलच्या लेखांचं वैशिष्ट्य असं आहे की ते इतकं सोपं असतं. म्हणजे माझ्या लक्षात आलं की अनिलच्या लेखांचं वाचक असणं वेगळं आणि अभ्यासक असणं वेगळं. कोणीही अनिल दादाचं पुस्तक वाचलं मग किती सोपं लिहिलंस रे, मी अगदी असंच लिहिलं असतं असं वाटू शकतं. आणि त्याच्यातला तो सोपेपणा, रंजकता आणि प्रवाहीपणा हे आपल्या सगळ्यांना आवडणारे गुण. मी त्याचीच धास्ती घेतली की बापरे हे इंग्लिशमध्ये अशा रीतीने सोपं, रंजक आणि प्रवाही होईल का असं मला वाटत होतं. मी जेव्हा स्टुडंट होते तेव्हा ट्रान्सलेशन स्टडीज करताना थिअरी सगळी माहिती होती आणि त्यामध्ये हाऊ ट्रान्सलेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ आर्ट, सायन्स अँड स्किल वगैरे वगैरे माहिती होतं. किंवा एखाद्या साहित्यकृतीचं लिंग्विस्टिक लेव्हलवरती, कंपॅशन लेव्हलवरती आणि प्रॅग्मॅटिक लेव्हलवरती तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे, हे सगळं माहिती होतं. पण जेव्हा प्रॅग्मॅटिक म्हणजे लिंग्विस्टिक पातळीवरती खरोखरच म्हणजे मी अनेक डिक्शनरीज, थिसॉरस, माझे प्राध्यापक, माझे PhDचे गाईड, अनेक लोकांशी मी चर्चा करायचे. एखादा शब्द घेऊन आम्ही त्याचा खीस काढायचो आणि नेमका अर्थछटा ती आहे का असं आम्ही बघायचो.
रात्री झोपताना मी विचार करायचे, शोधीन मी अनिलसारखाच एखादा सोपा शब्द शोधून काढेन, असं मला वाटायचं. त्याच काळामध्ये माझ्या वाचनामध्ये गुलजार यांचा एक लेख आला होता भाषांतरावरचा. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की एका भाषेतल्या साहित्यकृतीतून दुसऱ्या भाषेतल्या साहित्यकृतीमध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे भाषांतर करत असता, तेव्हा प्रसूत होणाऱ्या, जन्म देणाऱ्या आईपासून त्या मुलाला हळुवारपणे बाजूला करण्यासारखं असतं. त्याच्यामध्ये घिसडगाई नको, त्याच्यामध्ये गोंधळ नको, आणि त्याच्यात हळूवारपणा पाहिजे, नाजूकपणा पाहिजे, आणि ॲट द सेम टाईम तुमच्यात कॉन्फिडन्स पाहिजे. हा विचार भुजासारखा समोर ठेवून मी आणि निलिमानी हे काम करायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा आम्हाला तसा शब्द सापडायचा तेव्हा यशो इतका आनंद व्हायचा, इतकं छान वाटायचं. तर असं हे पुस्तक झालं. आणि मग मी कोठावळेंना फोन केला. वा, मस्त अपर्णा, किती छान सांगितलंस, आणि उदाहरण पण ते किती छान आहे. मस्त, खूपच छान. तर याच्यानंतरचा प्रश्न मी सुनील तुला विचारते. सुनील घाबरला. तर सुनील, याच्यानंतरचा प्रश्न मी तुला विचारते की तू बाबाला गेली अनेक वर्ष ओळखतोस, की आता किती वर्ष मला माहीत नाही, पण मला जे आठवतं आहे की सुमित्रा मावशीचं वरती घर होतं, तुम्ही कॉलेजमध्ये होता, त्या काळापासून असावं कदाचित. तर तो सगळा तू तेव्हापासून बाबाला ओळखतोयस, आणि तेव्हाचं त्याचं लेखन वाचलंयस, आणि आज तू जवळचे हे पुस्तक वाचलंयस. तर तुला ह्या बाबाच्या लेखन प्रवासाबद्दल आणि आजच्या जवळचे या पुस्तकाबद्दल काय वाटतं? सर्वप्रथम जेव्हा आपण सगळेजण इथे बसलो ना, तेव्हा मला खूप अशी मनात एक नाराजी वाटली. आणि मला असं वाटलं की तू काही जरी विचारलंस ना, तर साधारणतः मलाच अनिल काकाबद्दल 2-1 तास बोलायला आवडेल. आणि आता एवढी माणसं आहेत तेव्हा अर्थातच मला ते बोलता येणार नाही. तर हे दुःख मी पहिल्यांदा व्यक्त करतो आणि पहिल्यांदा तोंड उघडतो. कारण तू हे सांगितल्यापासून माझ्या मनात खरंच इतक्या आठवणी येत आहेत. आणि तू अगदी म्हणालीस तसं बरोबर फ्लॅशबॅकमध्ये मी 1984मध्येच माझं मन जाऊन पोचलं. आणि सुमित्रा आणि तिचं सगळं कुटुंब यांच्याशी मैत्री झाली होती. ते सुनील गोडसे माझा मित्र बसला आहे. आम्ही सगळी तरुण पोरं त्यावेळेला होतो. आणि तिथे 2 माणसं सुमित्राकडे पहिल्यांदा अशी अचानक दारात येऊन उभी ठाकली. आमचं काहीतरी नाटक बिटक उद्योग चाललेले होते. आणि त्या दोन्ही माणसं धन्य होती. एक म्हणजे श्रीपू भागवत आणि दुसरे अनिल अवचट यांनी आम्ही जी काही छोटीशी पोरं बसलेलो होतो कॉलेजमधली, त्यांना समोर येऊन ओळख करून दिली. नमस्कार, मी श्रीपू भागवत. नमस्कार, मी अनिल अवचट. मी म्हटलं अहो, म्हणजे आम्ही इतकी फालतू माणसं आहोत का की आम्ही तुम्हाला ओळखणार नाही? तर मला असं म्हणजे दडपण आलं. आणि पण एक मला गंमत अशी वाटली की म्हणजे त्यातूनच मला अनिल काका असा एक कळायला सुरुवात झाली असं मला वाटतं की त्याच्यात एक असा मजेशीर नम्रपणा होता. आणि ती खोटी नम्रता नव्हती, कारण तसा तो काय प्रेमाने, तू आता म्हणालीस तसं ना, खरं इन्फॉर्मलीच बोलतो आहे मी, तसं त्याच्यात एक मजेशीर आगाऊपणा पण होता. आणि त्याला तो कोण आहे, त्याची सगळी एकूण त्याचं कर्तृत्व, त्याची बुद्धिमत्ता याची पूर्ण जाण होती. आणि एवढं कळूनही तो काहीतरी आतून नम्र होता. आणि त्यामुळे त्याला मी काहीतरी अनिल अवचट म्हणून वावरतो आहे असं नसण्याचं इतकं तो प्रेमाने तसा त्याचा सहज वावर असायचा की तो आम्ही सगळी तरुण मुलं खरंच खूप शिकलो असं मला वाटतंय. आणि मला आजपर्यंतही तो असा आठवत राहतो की अरे हा माणूस किती छान मजेत वावरायचा सगळीकडे. आणि दुसरी गोष्ट, मला आता तू खरंच म्हणतेस तसं ना की तेव्हाचं लेखन आणि आत्ताचं लेखन याच्यामध्ये, आणि ही जवळजवळ हा सगळा लेखन प्रवास माझं सुदैव असं की मला तो दररोज घडताना बघायला मिळाला. कारण सुमित्रा ही त्याची पहिली वाचक असायची. आणि त्यामुळे काहीतरी झालं की तो फोन यायचा पहिल्यांदा लँडलाईनवर, आणि मग नंतर अलीकडच्या काळात मोबाईलवरती. आणि मग मी चहा तयार ठेवायचा, त्यांनी येऊन तो लेख वाचून दाखवायचा. आणि तो वाचून दाखवायचा म्हणजे हळूहळू ते असं
असं झालं की तो मी वाचून दाखवायचा, कारण त्याला लक्षात आलं की मी चांगलं वाचतो. त्यामुळे तो आला की ते माझ्याकडे तो कागद द्यायचा आणि मी जणू काही तो मी आधीच वाचला अशा पद्धतीने तो अस्खलितपणे वाचायला लागायचो. त्यामुळे त्याला खूप मजा यायची. आणि मग त्यानंतर मी त्या दोघांना चहा द्यायचो आणि त्यांच्या गप्पा व्हायच्या. असं साधारणतः एक दिनक्रम चालायचा तो. किंवा मग त्याच्यासाठी त्याला आवडणारी साबुदाण्याची खिचडी करून ठेव, त्याच्यासाठी काहीतरी खायला छान करून ठेव, असा तो सगळा सोहळा चालायचा. तर मला वाटतं अलीकडच्या अनेक तरुणांना मी भेटतो आणि असं वाटतं की अनिल काका हा त्याच्याच म्हणजे 65-70चा जसा जवळ आला तसा तो एक खरंच गोड आजोबा झालेला होता. आणि त्यामुळे अनेकांना हे असे अवचट आजोबा असे ओरिगामी करत बसतात, लहान मुलांशी खेळतात, असं काहीतरी गोड, असे काहीतरी छान दाढीवाले गोड आजोबा आहेत असं एक चित्र वाटायचं. आणि मला सारखं असं वाटायचं की अरे बाळांनो, तुम्हाला माहिती नाही आहे की हा माणूस एक झोळी लावून सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना अंगावर घेत, गुंडांना अंगावर घेत, लाल तांबड्या बसमधून खेडोपाडी हिंडत होता, उन्हातानातनं फिरत होता. ना कुठली मदत होती, ना कुठल्या एखाद्या मोठ्या संस्थेचं पाठबळ होतं. त्याला कोणी सांगितलेलं नव्हतं की हे उद्योग कर म्हणून. आणि तो ती झोळी लावून तिथे जाऊन त्या प्रश्नांची तड लावून त्यांचा अभ्यास करत होता. आणि आत्ता तर खरंच आत्ताचा मध्यमवर्ग तर मला वाटतं आणखीन डोळ्याला झापडं लावणारा बनला आहे. हे मला अनिल काकाच्या सारख्या लोकांनी एवढे प्रयत्न करूनही कसं झालं याचं एक स्वतंत्र दुःख वाटतं. पण तेव्हाचा जो मध्यमवर्ग होता त्यांना तो हलवून जागा करत होता की अरे तुमच्या भोवती एवढंसं जे विश्व आहे त्याच्या पलीकडे खूप काहीतरी आहे. त्याच्या पलीकडे डोअर कीपर्स आहेत, हळदीच्या गिरणीमध्ये काम करणारे लोक आहेत, वेश्यावस्तीमधल्या बायका आहेत. म्हणजे एखादं वाक्य त्याचं मला अगदी असं आघात करून गेलेलं आठवतं की ती एक बाई खाटेवरती बसली होती आणि मला एकदम पाहून असं वाटलं की ही माझ्या आईच्याच वयाची आहे. तर एका लेखकाला वेश्यावस्तीमध्ये गेल्यानंतर त्या बाईकडे बघून माझी आई एवढी ती आहे असं वाटणं, या सगळ्यातून जे मध्यमवर्गीय जाणीव अशा फाडून टाकत होता तो. तर हे सगळं करणारा अनिल अवचट हा खूप लोकांना आज माहिती आहे की नाही असं मला वाटतं. पण पुस्तकं आहेत आणि पुस्तकांमधून तो भेटत राहतो. आणि त्यामुळे माणसं आणि हे सगळं वाचत आम्ही त्याला जेव्हा भेटलो, गर्द तर आमच्या डोळ्यासमोरच लिहिलं गेलं. आणि आनंद आणि त्याचे चाललेले संवाद आणि हे सगळं तो त्यावेळेला सांगायचा, वाचून दाखवायचा. आणि त्यातून तो भयानक प्रश्न समोर उभा राहिला, मग मुक्तांगण उभं राहिलं, ती सगळी प्रक्रिया आम्हाला लोकांना बघायला मिळाली. आणि ही जी पुण्याची अपूर्वाई आहे तर त्याची तर इतकी गंमत आहे, कारण आम्ही पूर्व भागामध्ये राहायचो. त्यामुळे या अपूर्वाईमधल्या पूर्व भागाचेच आम्ही प्रतिनिधी. आणि त्यामुळे सुमित्राकडे त्याचा तो मुक्काम असायचा. आणि बाबा आढावांचं दवाखाना आणि तिथे सुनंदा मावशीला सोडायचं. आणि मग तेवढ्या वेळामध्ये तो म्हणजे सध्याच्या पोरांच्या भाषेत उंडारायला मोकळा असायचा. आणि तो आमच्याकडे येऊन बसायचा आणि मग त्या गप्पा चालायच्या. आणि त्याच्याबरोबर स्कूटर निमित्त, त्याची स्कूटर माझी स्कूटर असं करत हे जे तू आत्ता म्हणालीस ना, ते धारवाले असतील, ते शेंगदाण्याची भट्टी असेल, जुन्या बाजारातली ते माणसं असतील, या सगळ्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं. आणि नंतर ही सगळी मंडळी लेखामध्ये उमटत गेली तेव्हा ते इतकं गंमतशीर वाटत होतं. आणि दुसऱ्या बाजूने आमचा ह्या चित्रपट निर्मितीचा प्रवास चालू असताना मला नेहमी असं वाटायचं की हा एक वेगळा फिल्ममेकरच आहे. म्हणजे अनिल काका हा मला एक उत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिल्ममेकर वाटत होता विदाऊट अ कॅमेरा. म्हणजे मला अनेकदा नंतर तर असं वाटायला लागलं की अरेच्छा, हे 84-85 साली जर आपण त्याच्याबरोबरच डॉक्युमेंटरी फिल्ममेकर म्हणून सामील झालो असतो तर या सगळ्या पुस्तकांच्या डॉक्युमेंटरीज बनल्या असत्या. आणि त्या दोन्ही बनायला हरकत नव्हती. पुस्तक म्हणून त्याचं स्वतंत्र महत्त्व आहे आणि तरी त्याचं एक ऑडिओ व्हिज्युअल कदाचित बनलं असतं की काय म्हणून. इतके ते जिवंत अनुभव होते. आणि दुसरं मला त्या काळामध्ये हा माझा मित्र सुनील गोडसे आम्ही त्यावेळेला मुद्रण प्रती काढायला लागायच्या. अर्थातच कुठळनं माहिती असेल की हाताने लिहून द्यायची मुद्रण प्रत आणि मग ती छपाईला जायची, कॉम्प्युटराईज सगळं होण्याच्या पूर्वीची. तर या काही पुस्तकांच्या मुद्रण प्रती आम्ही बनवल्या. आणि त्यामुळे धागे उभ्याडवे यांचं आम्ही हाताने जेव्हा लेखन केलं तेव्हा तर आम्ही आमची बुद्धी मन असं हादरून गेलेलं होतं. कारण ते सगळं विश्व आमच्या त्या 19-21 वर्षाच्या मुलांना काही माहिती नसलेलं होतं. आणि ते सगळं हाताखालून जेव्हा जायचं लिहिताना तेव्हा तर खूपच थक्क व्हायला वाटायचं की काहीच माहिती नाही आपल्याला. वरळीची दंगल असेल, वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्याच्यात, म्हणजे काय नव्हतं त्या विश्वामध्ये असं. तर हे करत मला असं वाटतं की तो बदलत गेला. आणि दुसरं म्हणजे तो व्यक्ती म्हणून इतका काहीतरी छान बदलत गेला, तसं त्याचं लिखाणही बदलत गेलं. मग तो अंतर्मुख होऊन त्याच्या स्वतःच्या प्रवासाविषयी लिहायला लागला. मग तुम्हाला दोघींना कसं वाढवलं याचं त्यांनी लेखन केलेलं होतं. मग क्लासोसारखा कोणातरी पेशंटबद्दल लिहिलेलं होतं. आणि दुसरं मला अनेकदा नेहमी वाटायचं की सुनंदा मावशी वरती खरं म्हणजे त्यांनी लिहायला पाहिजे, पण जणू काही त्या प्रत्येक लेखामध्ये एक संपूर्ण पात्र म्हणून ती सतत असायची. आणि
म्हणजे मला अगदी छोटीशी गंमत नेहमी वाटते की आम्ही त्यावेळेला तरुण मुलं काही हे करायचो, आम्ही एक उपक्रम चालवायचो की 2 वेगवेगळ्या पाहुण्यांना बोलवून तरुण मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायच्या, असं म्हणून आम्ही मित्रमैत्रिणींचा पार म्हणून तयार केला होता. तर त्याच्यामध्ये सुनंदा मावशी आणि अनिल काका हे आमचे पहिले पाहुणे होते. आणि त्यांची जेव्हा आम्ही मुलाखत घेतली तेव्हा मला असं वाटलं की बरोबर मागच्या पिढीला पु ल आणि सुनीताबाईंविषयी काय वाटलं असेल तसं आम्हाला बरोबर वाटायचं. म्हणजे मी त्याला नंतर थोडं धीट झाल्यानंतर मी म्हटलं की ते एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होतं. त्यानंतर टप्पा कोण होता, तू महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आमच्यासाठी आहेस. आणि बरोबर तसंच एक करारी सुनंदा मावशी आणि आणि थोडासा वेंधळा, लोकांमध्ये रमणारा, गमतीशीर, गप्पिष्ट असा हा पुरुष, अशी काहीतरी एक मजेशीर जोडी ती होती. आणि त्यामुळे मला त्या दोघांमध्येही अशी खूप छान साधर्म्य वाटायची आणि त्या दोघांविषयी त्यांच्या स्वभावामुळे खूप आत्मीयता पण वाटायची. आणि ते बदलत जाऊन जेव्हा त्यांनी आता ही नवीन स्वतःच्या अनुभवात्मक लिखाण सुरू केलं, ते करता मग त्याला अनेक गोष्टी सापडत गेल्या की तो नवीन ध्यास लावून घ्यायचा. मग ते बासरीवाले गिंड्यांच्याकडे जा, त्यांच्याकडनं शिक, असं करून तो जे वेळ त्यावेळेला लागेल त्याचं लेखामध्ये रूपांतर करायचा आणि ते वाचून दाखवायचा. त्यामुळे यातले जवळचे मधले मला अनेक वाचलेले आठवत आहेत. किंवा आता यांनी म्हटलं तसं ना, कबीर आणि हे ते या काळातलं त्याचं जे पछाडले पण होतं कबीराने आणि या सगळ्यांनी, ते तर अगदी खूप अनुभवलेले आहे. मग बासरी काढायची, ते गायला लागायचं, असं सगळं करत. त्यामुळे मला खूप असं आज विचार करताना भरून येतं की खरंच तो एक एवढं समृद्ध आयुष्य जगला आणि नुसतं स्वतः जगला नाही तर त्यातल्या प्रत्येक अनुभवात त्यांनी आपल्याला सामील करून घेतलं. आणि असं कुठला लेखक करेल असं मला वाटतं, कारण त्याचं जगणं आणि अनुभव घेणं हे लगेच तो त्याच्या लिखाणात रूपांतरित करायचा आणि ते अनुभव तितक्याच रसरशीतपणे आपल्याला अनुभवायला मिळायचे. त्यामुळे हे खूप मोठं काम त्यांनी करून ठेवलं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही अजून हे अप्रकाशित लेख छापता आहात तर ती खूप सुंदर गोष्ट आहे. त्यामुळे ते अशी उरलेली पुस्तकंही येत राहोत आणि अनिल काका अजून नवीन आपल्याला सापडत राहावं असं मला वाटतं. थँक्यू. वा, मस्तच, किती छान. सलील, आता मी तुझ्याकडे येते. सलील, तू पण बाबाला अनेक वर्ष ओळखतोयस आणि प्रत्येकाची मैत्री वेगळी असते. जरी आता सुनील म्हणला तरी त्याची मैत्री वेगळी, तुझी वेगळी, प्रत्येकाचीच हे वेगवेगळं असतं आणि ते युनिक असतं. तर तशी बाबाचं साहित्य तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा केव्हा आलं आणि ते कसं झिरपत गेलं आणि तुमची मैत्री याविषयी सांग मला. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात ह्या सगळ्यांकडनं हे ऐकताना इतकं छान वाटतं आहे, कारण हे सगळे प्रोसेसविषयी बोलत होते आणि प्रोसेसचा आनंद याविषयी बोलत होते. तर मला वाटतं की आता सगळ्यात जास्त जे सुटत चाललं आहे ते काय, तर प्रोसेसचा आनंद. याच्याविषयी हे इतके मन लावून बोलत आहेत आणि ते बघताना खूप मजा आली त्यांच्याकडे बघताना, की इतकं तल्लीन होऊन ते प्रोसेसविषयी बोलत होते. आता सारखं असं होतं की हे कधी मिळेल, हे कधी होईल आणि आमच्या हातात कधी येईल. तो मधला प्रवास जितका पटकन होईल तेवढा लोकांना हवा असतो. मला असं वाटतं की आपण एखादी आलेली व्हिडिओ क्लिप डाउनलोड करायला एकदा क्लिक केल्यानंतर ती डाउनलोड व्हायच्या आत आपण परत क्लिक करत राहतो. इतकी ती प्रोसेस आपल्याला पटापट करायची असते, आपल्याला त्याला डाउनलोड व्हायलाही वेळ द्यायचा नसतो. अशा वेळेला प्रोसेस आवडणारी माणसं भोवती असणं हे खूप छान आहे, खूप चांगला योग आहे. बरोबर मला हे माहितीही नव्हतं की या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि मी एक फार गोड योग पण असा की 2017 मी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन बाबाच्या हस्ते झालं होतं, शहाण्या माणसांची फॅक्टरी. आणि तो इतकं गोड समारंभ झाला होता. त्यांनी 2 लेख वाचले होते त्याच्यातले. आणि तर मागच्या महिन्यात इथे मी बाकीबाबवर कार्यक्रम केला आणि मला तेव्हा माहिती नव्हतं की इथेच हा सोहळा होणार आहे, या सोहळ्यात मी आहे हेही याची कल्पना नव्हती. आणि तेव्हा मी बाबाचा उल्लेख केला होता, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे, अशी बोरकरांची कविता आहे. त्याच्यात देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, असं म्हणल्यावर मी म्हणलं होतं की तुम्ही किती जण अनिल अवचटांना तुम्ही स्टेजवर किंवा प्रत्यक्ष पाहिलंय माहिती नाही, पण मी खूप वेळा पाहिलंय, त्यांच्या हाताला ते निर्मितीचे डोळे होते, असा मी त्यांचा उल्लेख केला होता. की काही लोकांना की ते त्यांचं ते ओरिगामी करणं हे मी बघा आता कसं ओरिगामी करतो ह्याच्यासाठी नव्हतं, त्यांच्या हातांना शांत बसवायचंच नाही. जसं माणसांना हात शांत बसवायचे की बासरी तरी वाजवावी, फोटो तरी काढावेत, ओरिगामी तरी करावी, नाही तर
कोणाला तरी काहीतरी समजून सांगावं, पण ती सतत ती घटना घडणं. आणि मला या दोन आपल्या मैत्रिणींकडे बघूनही त्याच्यात शेवटचं कडवं जे आहे ना, की देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा आणि अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. तर तो वारसा जो सगळेजण बोलताना किती भरभरून बोलतायत. म्हणजे सुनीलला पण मी इतकं, त्याला असं लक्षात आलं मला की कुकर उघडल्यावर कशी तसं इतकं सांगण्यासारखं आहे त्याच्याकडे. आणि मला असं वाटतं की त्यांनी हे अजून छान, किती सुंदर आठवणी आहेत. म्हणजे मी क्षणभर तो समारंभ विसरून गेलो, इतकं तो छान त्याच्या 84 आणि सगळं सांगत होता. तर मला कायम सगळ्या लिखाणात सुद्धा व्यक्तिमत्वात सुद्धा जाणवणारी सगळ्यात रेअरेस्ट गोष्ट मला वाटते ती म्हणजे तंद्री. मला नेहमी वाटतं की बिझी असणं, व्यस्त असणं आणि मग्न असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि बिझी तर आपण सगळेच असतो की मी जरा काल तिथे होतो, उद्या तिथे असणार, याला बिझी असणं म्हणतात. आणि मग्न असणं ते बाबाच्या चेहऱ्यावर दिसायचं पहा, की कायम एक तंद्रीत असणं. आणि मला असं वाटतं की आता सगळ्यात ऑडियन्समध्ये पण, मी आत्ताच सुनीलची गप्पा मारताना म्हणलं की काल मी ज्या कुठल्या गावात गेलो होतो, मी कुठल्या गावानं नावं नाही ठेवत, पण जिथे गेलो होतो कार्यक्रम हाऊसफुल होते, पण त्या गर्दीतल्या कोणाला मी काय गातोय हे किती पोचत होतं मला शंका वाटत होती. कारण त्यांना सतत बेभान व्हायची सवय लागली आहे, आता तल्लीन व्हायची सवयच गेली. तर तल्लीन होणं हा जो मुद्दा आहे तो मी ज्यांच्या चेहऱ्यावर सातत्याने बघितला वर्षानुवर्ष, त्याच्यातला बाबा फार रेअर व्यक्ती की तल्लीन, कधी गप्पा मारताना तल्लीन, फोटो काढताना. म्हणजे आपण गप्पा मारताना तुझा फोटो काढतो ना मी, तर का असं वाटावं. मला नेहमी असं कोडं पडायचं की ह्या व्यक्तीला इतकं सातत्याने प्रत्येक क्षणाला जगणं कसं जमतं. आपण जनरली काय पटकन टेकून बसतो, आपण आणि आपलं जगणं सगळं, आपण 1-2 कामं करतो आणि टेकून बसतो. की असं म्हणतो की हां आता काल हे केलं, आज हे केलं, आता आज नको. तर ते रोज जगणं जे असतं ते त्या माणसाकडे मी फार बघितलं. म्हणजे काम करतील असं नाही, मजा करतील पण ती 100%. म्हणजे आज इथे डोसा खायला जाऊया तर 100% डोसा खायलाच जाऊया. तो उगीच काही, म्हणजे तो क्षुधेचा पण उत्सव करणं, तो मैत्रीचा पण उत्सव करणं, तो ओरिगामीचा पण उत्सव करणं. आणि म्हणून ना लिखाण जे आहे ते लिखाण कधी जबरदस्ती वाटत नाही मला. सगळी पुस्तकं वाचताना किंवा आत्ताचं पण हे लेटेस्ट हे पुण्याचं पुस्तक मी वाचलेलं होतं, आता हे मला इंग्लिशमध्ये वाचायला अजून आवडेल. आणि मला आत्ता असं एकदम बोलताना वाटलं की यांच्याकडनं, अपर्णाताईंकडनं एकदा मी आत्ता जे म्हणलं की व्यस्त असणं आणि मग्न असणं, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतील एकदा विचारून घ्यावं. कारण आता मला चांगलं वाक्य सुचलं, हे कुठेतरी इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर ते कसं बोलावं हे ह्या मला सांगतील. कारण सारखं असं चांगलं वाक्य सुचत नाही. हे चांगल्या माणसांबरोबर बसलं तरच चांगला सूर लागतो. हे गाणाऱ्याचं वैशिष्ट्य आहे की गाणारा कोणाबरोबर बसतो त्याच्यावर तो कसा गातो हे अवलंबून असतं. म्हणजे मी हृदयनाथजींबरोबर बसल्यानंतर आरती प्रभू या विषयावर जसं बोललो तसं एरवी नाही बोलतायत, कारण त्यांच्या शेजारी बसल्यानंतर काहीतरी बदलतं, सूर बदलतो. तसं आत्ता यांच्याबरोबर बसल्यामुळे कदाचित थोडा बरा सूर लागला असेल. पण मला हे खूप छान वाटायचं की म्हणून आज पण तुम्ही बघितलं तर तुमच्या पण चेहऱ्यावर किंवा आमच्या कोणाच्या चेहऱ्यावर खिन्नता नाही येते नसण्याची. रुखरुख आहे, पण रुखरुख वेगळी आणि खिन्नता वेगळी. खिन्न होण्याचा त्यांचा पण स्वभाव नव्हता आणि त्यांनी आपल्याला खिन्न केलं नाही. यशोला आठवत असेल कदाचित, ते जायच्या आदल्या दिवशी, म्हणजे मी खूप लिखाणाचा कंटाळा करतो, पण जर कधी लिहिलं आठवणीतल्या मैफिली तर त्या 4 ओळी मी कधीच विसरणार नाही की जी जायच्या आदल्या दिवशी मी 4 ओळी त्यांच्या शेजारी बसून हात धरून गायलो होतो. आणि यशोनी सांगितलं होतं की बाबा बघ सलील आलाय, तो गातोय बघ. आणि त्या क्षणभर त्यांच्या डोळ्यात परत अनिल अवचट आले होते. पूर्ण अनिल अवचट येण्याचा क्षण मी तो अनुभवला. आणि अशी ती मोमेंट कधी विसरली जात नाही, कारण आपण कोणाच्या हृदयापर्यंत पोचतोय याला फार महत्त्व असतं. आणि अशा व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोचता आलं याचा खूप आनंद आहे. तर मी खूप लहान आहे या पुस्तकाविषयी किंवा लिखाणाविषयी बोलायला, पण मी एवढं नक्की सांगू शकतो की ग्रेसची पहिली पुण्यतिथी होती आणि एलकुंचवार सर आले होते बोलायला. आणि ते म्हणले होते की माझा आणि त्यांनी, म्हणजे ही माणसं बोलताना सुरुवातच किती खतरनाक करू शकतात बघा. ते म्हणले ते माझा आणि ग्रेसचं काही बरं होतं असं नाही, ही सुरुवात होती या पुण्यतिथीच्या भाषणाची.
पण ते पुढे इतकं सुंदर बोलले, ते म्हणले की पण त्यांनी उगीच आयुष्यभर एक लावून घेतलं होतं मनाला की माझी कविता अवघड आहे, ती लोकांना पोचत नाही. पण मला असं वाटतं की त्यांची कविता पोचायला आपल्या कळण्याचा, आपल्या संवेदनशीलतेचा, आपल्या अनुभवाचा परीघ थोडा मोठा करता येईल का, असं आपण कधी प्रयत्न केला का? ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या परिघात त्यांची कविता पडली. तर इतकं सुंदर होतं ते भाषण. तसं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या संवेदनशीलतेचा परीघ वाढवण्याचं काम जर कोणी केलं तर ते बाबांनी केलं. की आपल्याला चांगलं बनवणं. मला असं वाटतं की चांगुलपणा पेरणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे आत्ता. म्हणजे डॉक्टर इतके हजारो लाखो करोडो लोकांना भेटत असतात, चांगुलपणा असलेली माणसं भेटणं हे सगळ्यात रेअर असतात. हुशार माणसं भेटतात, चालाक माणसं भेटतात, चांगुलपणा भेटत नाही. म्हणजे मला एकदम तो बाबाच्या आवाजात ऐकू आलं, ते शहाण्या माणसांची फॅक्टरीमधलं लेख वाचत होते, त्याच्यात एक वाक्य होतं की यांनी का शहाण्या माणसांची फॅक्टरी लिहिलंय बरं. एक तर ते खूप वेळ ह्याच्यावरच, म्हणजे मगाशी तू बोलताना म्हणलीस की त्यांच्यात लहान मूल होतं, ते बालपण इतकं गोड होतं. ते बुकगंगा प्रकाशनाने ते पुस्तक काढलं, तर ते त्यांना विचारत होते की काय म्हणायचं, बुकगंगा का बुकगंगा, याच्यावरच इतके गोड हसत होते की मला इथेच मी अडलोय की कसं म्हणायचं, हे बुकगंगा का बुकगंगा म्हणू. याच्यावर हे मला इतकं लक्षात आहे, त्यांच्या आवाजात लक्षात राहतं. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं ना की माणसांची प्रत्यक्ष बोलणं हे इतकं महत्त्वाचं आहे, कारण त्यांचा आवाज लक्षात राहतो. व्हॉट्सॲपवरच्या मेसेजवर आवाज नाही लक्षात राहत. तर तो भाषण ऐकताना ते मला तो उच्चार लक्षात आहे, त्याच्यानंतरचं लाफ्टर लक्षात आहे. आणि त्यांनी एक वाक्य वाचलं, ते म्हणले की ह्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की आपण हुशार माणसं तयार करतो पण चांगली माणसं करत नाही, नुसती शहाणी माणसं करतोय. बापरे, खरंय की. तर मला ते इतकं लक्षात राहिलंय. तर मला असं वाटतं की चांगली माणसं करण्याची फॅक्टरी नसतेच, चांगली माणसं करण्याचे आश्रम असतात आणि ते बाबांसारख्या व्यक्तीचे असतात. आणि ज्याच्यातून अनेक तुमच्यासारखी चांगली माणसं निर्माण झाली. आपल्याला प्रत्येकाला एक एक कण त्यांचा येऊन चिकटतो आणि तो चांगुलपणाचा कण ज्याला चिकटला तो अनिल अवचट होतो. तर मला असं वाटतं की या निमित्ताने आपण एवढंच म्हणू शकतो की अशा पुस्तकातून किंवा अशा व्यक्तीच्या सहवासातून पुढे जाऊन एक आपल्याला एक कण त्या तंद्रीचा मिळाला किंवा त्या मग्नतेचा, त्या चांगुलपणाचा मिळाला, तर अशी इतकी पुस्तकं लिहिलेल्या माणसाला इकडनं गेल्याचं दुःख वाटणार नाही. कारण मला नेहमी असं वाटतं की ही अशी काही माणसं सातत्याने हवीत. म्हणजे आपण जसं पुलंबद्दल म्हणतो, जसं मधु गानूंबद्दल म्हणतो की अरे ही माणसं पाहिजेत की बाकीचं ठीक आहे म्हणजे. पण काही माणसं सतत सातत्याने इथे अशी बसलेली असतील ना, तर किती बरं वाटेल. त्यांचं आवाज ऐकणं नुसतं इतकं सुंदर असेल. तर मुळात या निमित्ताने इतकं बाबाविषयी बोलता आलं, खूप छान वाटतं. कारण अशी इतके सुहृद एकत्र भेटून एखाद्या व्यक्तीच्या, आता मी जसं तुम्हाला बुकगंगावरनं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा आवाज आला, तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला आठवणी दिसल्या, म्हणून हा सोहळा खूप सुंदर आहे. तर परत एकदा मी या पुस्तकांसाठी प्रकाशकांचं अभिनंदन करतो आणि मुक्ता आणि यशोचे आभार मानतो की इतक्या संवेदनशील व्यक्तीबरोबर मला बोलवून मलाही थोडंसं चांगुलपणाचा कण चिकटवला तुम्ही. थँक्यू. आम्हालाही तू इथे असे खूप छान वाटतंय, तुम्ही सगळेच म्हणजे. ओके, किती छान सांगितलं ना सलीलनी, मला फार मस्त वाटलं. आणि ह्याच्यानंतर मी अर्थातच डॉक्टर आनंद नाडकर्णी, मी त्यांना आनंद काका म्हणते आणि ताई त्याला आनंद म्हणते. मग ती त्याला भाऊ मानते आणि मी काका मानते, असं आमच्याकडे आहे. तर आणि तो स्वतःला बाबाचा मुलगा मानतो. ओके, तर मी आनंद, तर त्यांचे वय ओळखा असं कोडं घालतात ना. तर आनंद काका, आपलं अवचट आणि नाडकर्णी ही दोन कुटुंब आपण गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो आणि आपण ओळखतो नाही, आपण अतिशय जवळ आहोत. तर मला त्याचं शब्दात वर्णन नाही करता येत. तर गेली 42 वर्ष तू
ठाण्याहून पुण्याला महिन्यातनं एकदा येतोस काम करण्यासाठी. एकदा तरी. हां, एकदा तरी, एकदा किंवा दोनदा तू पुण्याला येतोस आणि मुक्तांगणला पण येतोस. IPHचं पण काम आता सुरू झालं आहे. तसं तू गेली 42 वर्ष येतोस आणि गेली 42 वर्ष तू कृष्णा पत्रकार नगर पुणे 16 या ठिकाणीच उतरतोस. तर ते घर आणि तू याचं कसं नातं आहे आणि हा 42 वर्षाचा प्रवास तुझा कसा होता? तर साधारण 4.2 मिनिटांमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. बाबा गेला त्याच्यानंतर आत्ता 2.5 वर्षसुद्धा मी पुण्यात आलो की त्याच घरामध्ये राहतोय. आणि हळूहळू ते घर माझ्याशी दरवेळी बोलतं. कारण त्या घरामध्ये आत्ताचे माझे जे क्षण असतात त्या सगळ्या क्षणांना ती मंडलं, त्या लहरी अशा त्या क्षणांबरोबर येत असतात. मी आत्ता एकटा झोपतो खरा, पण मला 3:30-4च्या सुमारासची बाबाची जाग आठवते. ती डोळ्यासमोर येते. त्याने कॉम्प्युटर उघडलेला असतो. त्या प्रकाशामध्ये बसलेला तो दिसतो. माझ्यासाठी, मला उठवण्यासाठी म्हणून वाजवलेली बासरी मला ऐकू येते. आणि तिथपासून ते रात्रीपर्यंतचे ते सगळे क्षण माझ्या मनामध्ये जागे होत असतात. आणि या 42 वर्षामधले हे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंतचे क्षण मी जगत जात असतो. आत्ताचा क्षण कोणता आणि गेलेला क्षण कोणता हेच मला कळत नाही. इतके ते 2 क्षण एकमेकांच्या मध्ये विरून जातात. त्या घरामध्ये असलेल्या सगळ्या व्यक्ती, त्यांचं असणं मला अजून त्या घरामध्ये जाणवतं. आणि मला कधी कधी असं वाटतं की आता रिडेव्हलपमेंटमध्ये ते घर जाणार आहे. ते एका अर्थाने अटळ आहे, पण एका अर्थानं ज्याचं सर्जन व्हायचं त्याचं विसर्जन व्हायलाही हवं. आणि ते त्या घराच्या विसर्जनाचा क्षण जसा जवळजवळ येतोय तसं मला त्या सगळ्या व्यक्तींचा सहवास आता त्या स्पेसच्या बाहेर मला घेऊन जायचं आहे असं काहीतरी मला वाटतं. त्याच्यामध्ये सुनंदा आहे, त्याच्यामध्ये आजी आहे, त्याच्यामध्ये बाबा आहे. आणि त्या सगळ्यांचं असणं आहे. मी त्या घरामध्ये त्याच जागेवरती 42 वर्ष झोपत आहे तसाच. मग बाबा कुठे असणार, आजी कुठे असणार, सुनंदा कुठे असणार, खुर्चीवर बसलेला बाबा, उशाशी बसलेला बाबा, सगळे आठवत राहतात. आणि मग ते पछाडलेपण बाबाचं ते अजूनही येतं माझ्यात. आणि मला वाटतं हाच वारसा आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये. त्याने ते पछाडलेपण सोडून गेलाय तो. आत्ता तू म्हणालास, ती म्हणाली कबीराचं हे झाल्यावरती, तर मी ते बाबा म्हणायचं ना, मन लागो आज फकीरी में, जो सुख लागो नाम भजन में, जो सुख लाभो नाम भजन में, वो सुख नाही अमीरी में, मन लागो आज फकीरी में. तो बाबा आठवतो. ते क्षण आठवतात आणि त्या घराने दिलेल्या शिकवणी आठवतात.
आत्ता सगळेजण बोलत होते तेव्हा मला असं वाटत होतं की बाबा हा क्षणस्थ माणूस होता. त्या क्षणस्थ हा शब्द खरा तो ह्या क्षणामध्ये असलेलं, म्हणजे आज आमच्याकडे माइंडफुलनेस अशी जी मेडिटेशनची स्टेज म्हणतात, तो क्षणस्थ होता बाबा. म्हणून बाबाची मग्नता म्हणजे त्याचं ध्यान होतं, तो क्षणस्थ होता. ही वॉज नेव्हर ऑक्युपाईड, ही वॉज एनग्रॉस्ड. शब्द सुचले. आणि त्याला मी त्याला खूप नावाने हाक मारायचो. आमचं एक खूप मस्त नाव होतं माझं त्याला. मी त्याला बॅब्स बाय द बे असं म्हणायचो. आणि फोनवरती बॅब्स बाय द बे असं आलं की त्याला फार छान वाटायचं. तर हा क्षणस्थ बाबा चांगुलपणावरती आत्ता मुद्दा निघाला. तर बाबा म्हणजे चांगुलपणाचं चांदणं, ज्याला कधी अमावस्याच नव्हती. कारण चांदण्याला कुठे अमावस्या असते, चंद्राला असते. चांदणं सततच असतं. आणि बाबाचं जे चांदणं होतं ना चांगुलपणाचं, त्याच्यात बाबामध्ये झालेले फरक असे की तो जेव्हा अगदी तरुण होता तेव्हाही त्याच्या स्वभावामुळे त्याच्या चांगुलपणाला परताव्याचा हट्ट नव्हता. पण अपेक्षा होती असा एक काळ होता. आणि नंतरच्या काळात हट्ट तर कधी नव्हताच, पण अपेक्षा सुद्धा विरळ होत जाणं हा त्याचा पुढचा प्रवास होता. आणि एका क्षणाला ते चांदणं इतकं टिपूर असायचं की ते पूर्णपणे निरपेक्ष असायचं. आणि ज्या क्षणी ते पूर्ण निरपेक्ष असायचं त्या क्षणी ते आपल्या मनामध्ये आपोआप उतरत जायचं. त्यामुळे मला वाटतं ते चांदणं आज या पुस्तकांच्या रूपानं, आपल्या सगळ्या आठवणींच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या वरती ती मायेची पाखरं घालत आहे. आणि त्या चांदण्याला दाहकता नाही, त्या चांदण्याला दुधाची पोषकता आहे. त्या चांदण्यामध्ये प्रत्येक आवाज असा छान आतपर्यंत जातोय. येणारा मंद वारा काहीतरी नवीच सांगतोय. आणि त्या शांततेमधूनच हसतोय आपला क्षणस्थ बाबा. वा, किती छान सांगितलं आनंद काका. तर मी परत प्रकाशकांकडे येते. तर गौरी, समकालीन प्रकाशनाशी गेली अनेक वर्ष बाबाशी विशेष नाते, जे आपण मगाशी बोललोच. तर तुमच्या म्हणजे मगाशी तू त्यातला थोडासा संदर्भ सांगितलाच, पण अवचट तुमच्याकडे यायला लागले, तुम्ही त्याला अवचट म्हणता म्हणून. तर तेव्हाचे अवचट बदलले होते ना, की जे तुम्ही वेद माणसामध्ये वाचले, तर तेव्हा तुम्हाला धक्का बसला होता का? तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? मी थोडी आधीपासून सुरुवात करते. म्हणजे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या सगळ्या पत्रकारांचं, म्हणजे माझ्या आधीच्या पिढीच्या पण पत्रकारांनी, जसं आत्ता सुक्तनकरांनी सांगितलं तसं ही सगळी पुस्तकं वाचतच, माणसं, धागे आडवे उभे, कोंडमारा, ही सगळी पुस्तकं वाचतच ते आणि आम्ही सगळे मोठे झालो होतो. त्यामुळे अवचटांची सामाजिक पत्रकारिता हे खूप जिव्हाळ्याचं त्याच्याबद्दलचं नातं होतं त्यांना भेटण्याच्या आधीपासनं. त्यामुळे यांनी काम सुरू केलं युनिक फीचर्सच्या पत्रकारांनी, तेव्हा मी असं म्हणते कारण तेव्हा मी नव्हते. आणि सुहास कुलकर्णींच्या शब्दात सांगायचं तर तेव्हा तू अजून शाळेत होतीस. त्यामुळे मी सारखी असं म्हणते की त्या पत्रकारांनी, त्यामुळे ते त्यांच्याकडे बघत त्यांनी काम सुरू केलं. आणि ज्यांचा त्यांच्यावर परिणाम, म्हणजे सामाजिक भान जागृत व्हायला ज्यांची मदत झाली अशांमध्ये अवचटांचा वाटा अर्थातच खूप मोठा होता. त्यामुळे त्यांचा एक सामाजिक पत्रकारितेचा धागा आपण पुढे नेतोय अशी भावना सगळ्यांच्या मनात होती. आणि विशेष असं की ती अवचटांच्या पण मनात होती. आणि नंतर
आमचे संपादक सुहास कुलकर्णींनी आमचा पत्रकारी खटाटोप लिहिलं, त्याच्यामध्ये अवचटांनी खूप छान लिहून दिलं होतं. ते मी फक्त 1-2 वाक्यात वाचते. त्यांनी आधी बरंच लिहिलं आहे की युनिक फीचर्सच्या पत्रकारांनी कसं माझ्यासारखंच काम केलं आणि सामाजिक पत्रकारिता केली. शेवटी ते लिहितात की लेखांवर समाधान न मानता युनिक फीचर्सने समकालीन होत उत्तमोत्तम पुस्तकं काढली. कुठे कुठे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पुस्तकं लिहिली. त्यातले काही कार्यकर्ते मला माहितीही नव्हते. पूर्वी मी कार्यकर्त्यांवर लिहायचो तेव्हा लोक म्हणायचे, तुम्हाला कशी सापडतात होय अशी माणसं? आम्ही त्या गावात राहूनही आम्हाला माहिती नसतात. तेव्हा माझा जीव सुखावायचा. पण आता युनिक फीचर्सने माझा नक्षा उतरवला. आजवर ते माझ्या मागे चालत होते, पण कधी पुढे गेले समजलंही नाही. आता युनिकवाल्यांनो, मी तुमच्या वाटेने तुमच्या मागे चालत राहणार. मग त्यांचा अवचटांचा मोकळेपणा तर त्याच्यातून दिसतोच. त्यामुळे ॲक्च्युली त्यांची ओळख होईपर्यंत सगळेजण त्यांच्याकडे असं बघत आले होते की आपल्याला जसं काम करायचं आणि आपण करतोय त्याचा हा आद्य माणूस आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा समकालीननी कामाला सुरुवात केली तेव्हा अवचटांचं सगळं लिखाण बदलून गेलं होतं. ते सामाजिक पत्रकारितेकडून पुढे सरकलेले होते. तरीसुद्धा रिपोर्टिंगचे दिवस आणि आणखी काही प्रश्न अशी 2 पुस्तकं आम्हाला त्यांची करायला मिळाली. पण त्यांचं लिखाण बदललं असल्यामुळे काही ज्याला फर्स्ट म्हणतात तसे पण आमच्या वाट्याला आले. म्हणजे पहिलंच आमचं जे समकालीनचं पुस्तक होतं मुक्तांगणची गोष्ट, ते तसं बघायला गेलं तर अवचटांचं पुस्तक म्हणून लिहिलेलं पहिलंच पुस्तक होतं. त्याच्या आधीची पुस्तकं ही लेखांचं संकलन असायची. पण हे आमच्या संपादकांनी आणि यांनी मागे लागून त्यांच्याकडनं हे लिहून घेतलं होतं की हे यायला पाहिजे पुस्तक असं. तसंच आणखीन पण काही पुस्तकं की चित्रकथा असेल, माझी चित्रकथा असेल किंवा लाकूड कोरताना असेल, की कधीतरी सुहास कुलकर्णी त्यांच्या घरी गेलेले असताना त्यांनी त्यांची चित्र माळ्यावरनं काढायला लावली आणि ती पाहिली आणि ते म्हणाले की हे याचं पुस्तक झालंच पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते इतके चांगले चित्रकार होते पण त्यांना प्रदर्शन करणं वगैरे काही मान्य नव्हतं. त्यामुळे ती चित्र त्यांच्या आप्तांपुरतीच मर्यादित होती, बाकी कुणी बाहेर पाहिली नव्हती. आणि छंदांविषयीमध्ये त्यातली काही चित्र आली होती. आणि मी परवा यशोदाला म्हणलं तसंच की तोपर्यंत मलाही असं वाटायचं की हे छंद म्हणून चित्र काढतात आणि छंद म्हणून शिल्पकला करतात. पण जेव्हा सगळी चित्र पाहिली तेव्हा असं वाटलं की हे काय छंद म्हणून नाही, हा चित्रकार आहे, ओरिजिनल चित्रकार आहे हा माणूस. आणि ते पुस्तक झालं तेव्हा मी त्यांच्या मागे लागून ते पुस्तक करवून घेतलं. आणि ते लाकूड कोरताना पण असंच. आणि ते झालं तेव्हा इतकं सुंदर झाली ती पुस्तकं आणि असं वाटलं की अरे हे यायलाच हवं होतं लोकांसमोर. त्यामुळे तू म्हणालीस तसं हे वेगळे अवचट होते नक्कीच, पण ते सुद्धा तितकेच छान होते. आणि आत्ता डॉक्टर नाडकर्णी म्हणाले तसं ते आणखीन बदलत खूप गोड होत गेले होते. त्यामुळे त्यांच्या जो काही काळ आमच्या वाट्याला आला तो खूप छान होता. आणि सगळ्या लोकांनी आत्ता सांगितल्याप्रमाणेच त्यांचा इतका मोकळेपणा होता की ते म्हणजे खरोखरच ते इतके नम्र होते. आणि आमच्या ऑफिसमध्ये यायचे तेव्हा आमच्या रिसेप्शनिस्टशी सुद्धा असे बोलायचे की जणू त्यांची खूप वर्षांपासूनची मैत्री आहे. आणि सगळ्यांसाठी भजी घेऊन यायचे आणि सगळ्यांनी खाल्ली की नाही याची चौकशी करायचे. आणि स्वतः 2 भजी खायचे आणि सगळ्यांना बाकीची उरलेली खायला लावायचे की तू खा असं त्यांचं प्रेम होतं. त्यामुळे जे वाट्याला आले ते अवचट खूपच सुंदर होते, त्याच्यात काही वादच नाही. आणि त्यांचं नातं असं दुहेरी असल्यामुळे म्हणजे मैत्रीचं तर होतंच आणि सामाजिक पत्रकारिता करणारा माणूस आपण त्यांच्याकडे बघत चालत आलो आहे असा माणूस आपल्याला नंतरच्या काळात का होईना भेटला याचं आम्हाला सगळ्यांनाच खूप अप्रूप होतं. वा, किती छान सांगितलंस. मस्त. आणि खरोखर तुम्ही ती जी पुस्तकं काढली आहेत ना की माझी चित्रकथा आणि लाकूड कोरताना की बाबाच्या आर्टविषयी तुम्ही ती पुस्तकं काढली ते फार बरं झालं आहे. कारण तू म्हणालीस तसं की ते घरीच राहिलं असतं, पण ती पुस्तकं आल्यामुळे ते कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचले आणि पुढेही जात राहील. त्यामुळे खरोखर तुम्ही ती पुस्तकं काढली ते फार बरं झालं. आता अपर्णा, मी तुला याच्यानंतर विचारते की तू आणि विदूर तुम्ही बाबाला खूप जवळून पाहिलं, पण मगाशी पुस्तकाविषयी बोललो, पण आता अदर दॅन पुस्तक, तर तरीसुद्धा तुमची मैत्री ही एक खूप वेगळी होती. त्याच्याविषयी सांग. मला माहिती आहे की थोडक्यात सांगणं शक्य नाही, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. अनिलचे जे कोणी मित्र आहेत त्यांना मी आत्ता जो एक अनुभव सांगणार आहे तो सगळ्यांचा परिचित असेल. ते म्हणजे आम्हाला म्हणजे विदूरला दररोज सकाळी 7 वाजता म्हणजे 6:60 दररोज त्याला फोन यायचा. कधी
एखाद्या मिनटाचा, 2 मिनटाचा, कधी 20 मिनटाचा असा त्याचे फोन असायचे. आणि मला दर रविवारी 7:30 वाजता आमचा मात्र दीर्घ फोन असायचा. अनिल मला पत्र पण लिहायचा आणि त्या पत्रामध्ये एखादं चित्र पण असायचं. मला अगदीच दाखवायला आवडेल. 1 मिनिट. हे चित्र, हे अनिल दादांनी मला चित्र दिलेलं होतं आणि हे चित्र या द वंडर दॅट इज पुणे या प्रत्येक लेखाच्या शेवटी या क्षणाची आठवण म्हणून आम्ही छापलेलं आहे. 28 डिसेंबर 2021ला अनिल दादा आमच्याकडे आलेला होता. मला वाटतं त्याचं बाहेर जाण्याचा तो शेवटची ट्रिप होती. त्याच्या आधी दिवाळीमध्ये असाच त्याला आठवण आली म्हणून तो आला. आणि म्हणजे त्या दिवशी त्यांनी फरसाण जे मी दिलं होतं त्याला त्याचा फोटो काढून कुठे मिळतं वगैरे असं पण त्यांनी केलं होतं. आणि बसल्या बसल्या त्यांनी एक कंदील केला होता. तसं आम्ही दिवाळीमध्ये आकाशकंदील वगैरे काही खरं लावत नाही, पण अनिल दादाने दिलेला कंदील मी लावला होता. आणि मला खात्री आहे की तळेगावातच नव्हे तर अख्ख्या पुण्यात असा आकाशकंदील कोणाचा नसेल. थँक्यू. वा, किती सुंदर अपर्णा. तुला जे म्हणायचे ते अगदी आतपर्यंत पोचलं. तर सुनील, मी तुला विचारते की तू आणि सुमित्रा मावशी तुम्ही अनेक सिनेमे काढलेत किंवा अनेक प्रोसेसेस त्याची असायची अगदी विषय सुचण्यापासून ते पुढे जाईपर्यंत. तर त्या सगळ्यामध्ये बाबाचा सहभाग कसा असायचा आणि तुमच्या ते कसं कसं व्हायचं, त्याची कशी मदत व्हायची का नाही व्हायची का कसं व्हायचं? नाही, ते फार मजेशीर होतं. म्हणजे मगाशी तू म्हणालीस तसं ना, बरं झालं तू परत माझ्यापर्यंत आलीस. मला वाटलं नव्हतं, मला वाटलं संपली आपली राऊंड म्हणून. पण मला याच गोष्टी आठवत होत्या कारण ती फार गमतीशीर नातं. म्हणजे सुमित्रा आणि अनिल काका हे एक तर त्यांनी मला आम्ही जेव्हा सुरुवात ओळख झाली तेव्हा सुनंदा मावशी आणि अहो अनिल काका असं आम्ही खूप वर्ष माझी चाललेली होती. आणि मग एकदा आम्ही SR हिरेमठ यांच्यावरची डॉक्युमेंटरी करण्यासाठी कर्नाटकात एकत्र प्रवास केला. तर तेव्हा तो माझ्या मागेच लागला. म्हणजे तो मला गाडी चालवू देईना, तो माझ्याशी धड बोले ना. तो म्हणाला मी तुझ्याशी संवाद बंद करीन पण तू मला अनिल काकाच म्हणायचंस. मग मी खूप कसं बसं धीर करून सुरुवात केली आणि मग ते रुळून गेलं हळूहळू. कारण आम्ही तत्वतः सुमित्राला सुमित्रा म्हणायला लागलो होतो, गौरी देशपांडेलाही मग आम्ही गौरी म्हणायला लागलो होतो. पण मला अनिल काकाचं काही म्हणजे झेपत नव्हतं. पण समूह ते खूप उशिरा ते घडलं. सुनंदा मावशी मात्र पटकन सुनंदा मावशी झाली. कशी काय कोण जाणे खरं, म्हणजे तिचा एकूण करारी स्वभाव असून सुद्धा. पण सुमित्रा आणि अनिल काका या दोघांची मैत्री हा पण एक स्वतंत्र विषय आहे. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी लिहायला पाहिजे त्याच्यावरती. पण ती दोघंही म्हणजे तू मगाशी म्हणालीस ना की त्याच्यात एक लहान मूल दडलेलं होतं. ते बहुधा दडलेलं वगैरे काही नव्हतं, ते चांगलं बागडतच असायचं आणि ते कोण दडवायचा प्रयत्नही करायचा नाही. आणि त्यामुळे ही दोघंही लहान मुलं ही एकमेकांशी भांडायची, रुसायची. आणि मी त्यांच्या मुलाच्या वयाचा असून मी कुतूहलाने बघायचो की काय आहे नेमकं हे प्रकरण. आणि म्हणजे आता ह्यांच्या रुसवा फुगव्याचं काय करायचं, म्हणजे मी आता यांची समजूत काढायची का काय वगैरे, इतकं वाटावं इतकं ते मजेशीर होतं. आणि ते खरंच खूप छान होतं. आणि सुमित्रा नेहमी असं म्हणायचे की म्हणजे काहीही प्रश्न पडला की पहिला फोन करण्याची व्यक्ती म्हणजे अनिल असं असायचं. म्हणजे त्याच्यात पोलिसांच्या परमिशनपासून ते गाण्यामध्ये सोबतीला कोणाला घेऊ, तबलेवाला कुठे असेल, पेटी वगैरे कुठलाही मुद्दा आला ना की पहिला फोन अनिलला असायचा. आणि त्यामुळे मला आता आठवताना तू आता म्हणतेस ना तसं बहुधा आमच्या कुठलाच चित्रपट असा नाही की ज्याच्यात त्याचा ॲक्च्युअल सहभाग नाही आहे. म्हणजे त्याचे लेख सुमित्राने ऐकणं हा वेगळा मुद्दा आहे. पण आता चित्रपट प्रक्रिया जी संपूर्ण चालली आहे, आता पाणी हा आमचा दुसरा चित्रपट, म्हणजे खरं म्हणजे त्याच्याही मागे यायला पाहिजे. बाई हा पहिला चित्रपट. आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या वस्तीमध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हाही अनिल काका आमच्याबरोबर. आणि पाणी हा चित्रपट जेव्हा म्हणजे बाई फिल्म बनवल्यानंतर दुसरी फिल्म बनवायची हे जेव्हा मनात आलं तेव्हा कोण त्याच्यासाठी पैसे उभे करणार असं म्हटल्यानंतर सुनंदा मावशी त्या दिवशी आलेली होती आणि त्यांनी 100ची पहिली नोट दिली आणि ती म्हणाली की सुरू करा. आणि त्या 100च्या नोटेपासून पैसे जमवायला सुरुवात झाली आणि त्यातनं पाणी ही फिल्म तयार झाली. त्या पाणी चित्रपटाचं संगीत जेव्हा आम्ही रेकॉर्ड करायचो होतो त्याच्यामध्ये बासरीला अनिल काका
अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यात बासरी वाजवलेली आहे. वास्तुपुरुषमध्ये त्यांनी श्लोक म्हटलेले आहेत. एका टेलिफिल्ममध्ये त्यांनी छोटी भूमिका केलेली आहे. नंतर आम्ही माझी शाळा म्हणून एक वेगळं MKCLसाठी केलं, त्याच्यामध्ये त्यांनी अभिनय केला. आणि दुसरं देवराई असेल, नितळ असेल, या चित्रपटांमध्ये पार्टीमध्ये उभं राहणारा माणूस, म्हणजे त्याच्यात मला ॲक्च्युली खरं विदूर आणि अपर्णा यांचे इतके गोड शॉट्स आहेत. आजही मला नितळ पाहताना असं वाटतं की इकडे विक्रम गोखले आहेत, त्यांच्याबरोबर मान डोलावत असा बसलेला अनिल काका दिसतो. त्याच्यानंतर इकडे रीमाताई आहे, त्यांच्या मागच्या बाजूला अपर्णा आणि विदूर उभे दिसतात. तर ही अशी मंडळी आम्ही हक्काने त्याने कशातही ओढायचो. म्हणजे मला आता असं वाटतं की आम्हाला काही वाटतही नव्हतं. म्हणजे अनिल अवचट या व्यक्तीला आपण काही बोलवतो आहोत, मग ये रे अनिल, आणि मग जरा एवढे श्लोक म्हणून जा, मग ये रे अनिल जरा बासरी वाजव, अशा पद्धतीने त्या चित्रपटांच्या प्रक्रियेमध्ये तो सतत यायचा. आणि देवराईचं जेव्हा आनंदने पुस्तक काढायचं ठरवलं, देवराईच्या सावलीत म्हणून, तर त्याच्यामध्ये त्याची हे वापरलेली आहेत, चित्र वापरलेली आहेत. देवराईची पोस्टर्स करायची झाली तर त्यांनी अशी सगळी त्याची चित्र समोर ठेवली की ही वापरा तुम्ही पोस्टरसाठी म्हणून. इतकं ते सगळ्या याच्यात होतं की मला तो म्हणजे एक परमनंट टीम मेंबरच वाटायचा. आणि त्यामुळे तो त्या सगळ्यामध्ये असायचा सतत. म्हणजे भोवताली प्रत्येक चर्चेमध्ये गप्पा मारायला एक साऊंडिंग बोर्ड म्हणून या सगळ्यामध्ये प्रचंड असायचा. म्हणजे एक तर स्क्रिप्ट, एक तपासणी या अर्थाने आनंदची एक व्यक्तिरेखा असायची त्याच्यात, की ते एकदा स्क्रिप्ट त्याला वाचून दाखवायचं. आणि ते म्हणजे मानसोपचारासंबंधित असेल असं सुद्धा संबंध नाही खरं, कुठलंही कसं वाटतंय हे स्क्रिप्ट आणि फिल्म तयार झाल्यानंतर कशी वाटते ही फिल्म, हे करणारी ही दोन माणसं हे आमचे एक पहिले आद्य प्रेक्षक असायचे की यांनी पुढे पाठवलं की ती फिल्म आता पुढे पाठवायला हरकत नाही. आणि तोही तसंच करायचा की मग काय लेख पास का, असं तो सुमित्राला विचारायचा असं ते. आणि मग पास म्हटलं की मग तो पुढे जायचा, असं ते त्यांचं चालायचं. मला एक त्याच्या बरोबरीने आत्ता खरं गंमत अशी वाटली, मी हे जवळचे या पुस्तकाबद्दल बोलायचं राहून गेलं असं मला मगाशी माईक हातून गेल्यानंतर लक्षात आलं. तर त्याच्याबद्दल तू सुद्धा त्या दिवशी बोललीस तेव्हा असं म्हणालीस की या जवळचेमध्ये खरंच इतक्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत की म्हणजे मला आठवते की कॉलेजच्या काळामध्ये एक उजव्या विचारसरणीचा एक मित्र होता आणि त्यांनी मला म्हटलं की अच्छा तू आता काय समाजवादी झालास वाटतं. तो मी म्हटलं म्हणजे काय बाबा, मला माहिती नाही. तो म्हणाला नाही, तो अनिल अवचट, सुमित्रा भावे वगैरे लोकांबरोबर असतोस, त्या अर्थी तो आता समाजवादी झाला असावा असं मला वाटतंय असं. तर मी म्हटलं हो का असं. आणि मग मी खरंच विचार करायला लागलो की मग समाजवादी म्हणजे काय. आणि आता आपण इथे SM जोशी सभागृहात बसलो आहोत. मग SM, नानासाहेब गोरे, शिरूभाऊ लिमये ही सगळी माणसं सुमित्राच्या वडिलांमुळे प्रत्यक्ष पाहायला मिळाली, भेटली, त्या विचारसरणीचाही अभ्यास झाला. आणि त्यातून खरंच अनिल काकाचं हे सगळं लिखाण जसं जसं मी वाचत गेलो तेव्हा मला असं वाटलं की मी थोडं अभिमानाने आता ते म्हणू शकतो की हो बाबा आहे मी. आणि कारण मला त्याच्या विचारसरणीमधली जी सामाजिकता दिसली ती या सगळ्या समाजवादी विचारसरणीशी त्याच्यातून निघालेली जी सापडत गेली. मी त्यामध्ये हमीद दलवाईंसारखा त्याचा मित्र आहे आणि त्याची एका बाजूनी कलासक्ती आहे आणि तरीही सामाजिक भान कुठेही सुटलेलं नाही, हे त्याच्या व्यक्तिमत्वात सतत मला जाणवायचं. आणि म्हणून आज जेव्हा जवळचं हे पुस्तक मला दिसतं ना, त्यात मला असं वाटतं की म्हणजे ज्यांनी वरळी दंगल पाहिलेली आहे, ज्यांनी नामदेव ढसाळ पाहिलेला आहे, तो माणूस आज बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एका वेगळ्या मार्दवाने लिहितो आहे. तो बुद्धाकडे वेगळ्या नजरेने पाहतो आहे, तत्त्वज्ञानात्मक नजरेने पाहतो आहे. ज्यांनी वेगवेगळ्या गावांमधल्या मराठा समाजामधल्या दंगली, होणारे अत्याचार, प्रश्न हे समजून घेतलेत, तो आज छत्रपती शिवाजी महाराजांवरती लेख लिहितो आहे. त्यामुळे आज जवळचं हे पुस्तक हे या माणसांबद्दल आहे असं नाही आहे, तर ते या सगळ्या म्हणजे ज्यांनी नामांतराच्या लढ्यामध्ये जो माणूस तुरुंगात गेलेला आहे, तर तो अनिल अवचट आता त्याच्या वृद्धपणी बाबासाहेब आंबेडकरांना वेगळ्या तत्त्वज्ञानाच्या एका मार्दवानी मृदूपणाने समजून घेतो आहे. तर हे नातं पण मला खूप गमतीशीर वाटतं त्याचं, की तोच माणूस वयाच्या एका टप्प्यावरती आता या सगळ्यांना वेगळ्या नजरेने बघतो आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आता हा जवळचा आहे का तो दूरचा आहे का, हा परका आहे, याच्याशी माझं विचारसरणीचं हे भांडण आहे का, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो या सगळ्यांना जवळचं मानतो आहे. आणि या सगळ्यांमध्येच त्याला काहीतरी जवळचं सापडतं आहे. मग त्याला बाबा आढावांपासून, बाबासाहेबांपासून ते कबीरांपासून ते डार्विनपर्यंत सगळेच त्याला जवळचे वाटत आहेत, हे मला लक्षात येतं. आणि तो आपल्याला सांगतोय की तुम्हीही यांना जवळचे म्हणून समजून घ्या आणि कसं ते मी तुम्हाला सांगतोय, असं त्या जणू काही पुस्तकामध्ये जाणवत आहे. तर त्या दृष्टीने मला हे नाव पण खूप छान वाटलं. आणि तशी ही सगळी माणसं जवळची मानून आपण वाचूया आणि त्यांच्याकडनं जे घेता येईल ते घेऊया, असं अनिल काका आपल्याला सांगतोय असं मला वाटलं. किती छान, मस्त.
सलील तुला विचारते मी की बाबा हा काही फक्त साहित्यिक नव्हता. अर्थात तू मगाशी बोलला, पण तरीसुद्धा विचारते की तो काही फक्त साहित्यिक म्हणून आपल्याला माहीत नाही, तर तो अदर दॅन साहित्यिक त्याचं भरपूर लाईफ होतं. तर तुला त्याच्या इतर कोणत्या बाबी जास्त आवडायच्या की जे तुला खूप असं छान वाटायचं? मी गाऊ का चार ओळी? माझं काय होतं, मला आग्रहाने गाणार का म्हटलं असतं, मी म्हटलं असतं आज नको, तुम्ही म्हणला नाहीत तर मी गातो. असं आपलं असंच असतं, डोक्याचं वायरिंग असं असतं. आणि का गातो, मला एकदम काही गाणी गाताना काही माणसं आठवतात. आता माझा रंग झाला जळागत, केशर काजळ ज्याचे त्याचे. आता माझा रंग झाला जळागत, केशर काजळ ज्याचे त्याचे. डोकावता कोणी पाहते स्वरूप, सुरूप कुरूप ज्याचे त्याचे. वाहीन शर्करा विषाचेही धर्म, मागे उभे कर्म ज्याचे त्याचे. होईन साजरा पळीत पेल्यात, पेलणारे हात ज्याचे त्याचे. रुजे विषवल्ली रुजेल तुळस, शिंपणारे हात ज्याचे त्याचे. माझे तर आता जळागत अंग, धावते निसंग सागराशी. आता माझा रंग झाला जळागत, केशर काजळ ज्याचे त्याचे. तर बाकी काय वाटतं, तर हे वाटतं की असे एक्झॅक्टली व्यक्ती, म्हणजे एखाद्या व्यक्तीवर गाणं. पण याच्यातल्या अर्ध्या टाळ्या तुम्ही संदीप खरेसाठी परत एकदा वाजवा, त्यांनी फार छान लिहिलं. चाल मी केली आहे, गायला असेल तरी शब्दही तितके छान येतात. अर्ध्या टाळ्या त्याला पाठवतो. आणि काय बोलावं असं वाटलं तर हे बोलावं असं वाटलं की अशी व्यक्ती ना, की ते माझे तर आता जळागत अंग, धावते निसंग सागराशी, असं म्हणण्याची प्राज्ञा असणारी व्यक्ती म्हणजे बाबा. बस एवढंच. किती छान, मस्त. आपण गेले 1.5 तास ह्या गप्पा मारतोय आणि त्या इतक्या छान चालल्यात. तर ह्याच्यानंतरचं मी जी भेट ते सगळे माईक आनंद काकाच्या हातात देते, सूत्र म्हणण्यापेक्षा. आणि मग तो समारोप करेल. मगाशी आपण घराबद्दल बोलत होतो, तर त्या घरामध्ये त्या वेळेला नसलेल्या पण घराचा भाग असलेल्या अशा सुमित्रासारख्या फार व्यक्ती असायच्या. मला एक गंमत आठवली की आमची आजी, तिला काहीही झालं आणि गोळी पाहिजे असली ना तर मला विचारायची. ती बाबाला म्हणायची आनंद आल्यावर विचारे ना, तर बाबा म्हणायचा मी डॉक्टर नाही आहे का, हॅट म्हणायची आजी. आणि गंमत म्हणजे या जगातला बाबाचा एकमेव पेशंट सुमित्रा होती. एकमेव. तिला काहीही झालं की ती फक्त बाबाला विचारायची. तर मला ते एकदम आठवलं. म्हणजे आजी म्हणायची आनंदी पण तू कुठे डॉक्टर. आणि सुमित्राला जरा काही झालं ना तर मग ती बाबाला हे करायची. आणि कधी कधी मी असायचो ना तर बाबा मला विचारायचा काय देऊ. मला इतकी मजा यायची. खरोखरच बाबा आणि सुमित्रा यांच्या नात्यावरती खूप लिहिलं पाहिजे. त्या घराबद्दल मगाशी आपण बोलत होतो तर एक मी आत्ताच ही कविता टाकली आहे आपल्या समाज माध्यमांवर
की घर माझ्यासाठी काय होतं. दार लोटून घ्यायचं, कडी नाही लावायची, हा नियम त्या घराचा मी पाळतो अजूनही. आणि हा खराच बाबाच्या घराचा नियम आहे. बाबाच्या घराला रात्री कधी कडी लागली नाही. म्हणून दार लोटून घ्यायचं, कडी नाही लावायची, हा नियम त्या घराचा मी पाळतो अजूनही. मी एकटाच येतो तिथे वाटसरूसारखा. रिकामे कोपरे, ओक्या बोक्या भिंती, 40 वर्षांच्या नांदत्या आठवणी कुशीत घेऊन झोपतो मी. त्या घरानं शिकवलंय मला दरवाजे उघडे ठेवायला. त्या घरानं शिकवलंय मला दरवाजे उघडे ठेवायला. काही काही मंडळी आपल्यावरती इतका प्रभाव ठेवून जातात, आपल्याला कळतच नाही की हा बाबा आपल्यात आज आहे असं म्हणावं का नाही असं म्हणावं. मला तर कधी कधी असं वाटतं की त्याचं असणंच आपल्या सगळ्यांच्या भोवती आणि आपल्या सगळ्यांच्या आत इतकं आहे की नसणं नाहीच आहे. तो कुठे कुठे आहे. मी जेव्हा चहा किंवा कॉफी पितो तर मला मध्ये मध्ये चमचा ढवळत राहण्याची सवय आहे. रोज चहा कॉफी पिताना मी दुसऱ्यांदा चमचा ढवळायला लागलो की मला बाबा आठवतो, कारण तो मला सांगायचा कप फुटायचा गिरवून गिरवून. म्हणजे आपल्या सवयींच्या मध्ये बाबा आहे. माझ्या तरी मी बोलतो त्याच्यामध्ये बाबा आहे, मी जगतो त्याच्यामध्ये बाबा आहे, मी वाचतो त्याच्यामध्ये बाबा आहे. अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये बाबा नाही. मी जेव्हा ही कविता समाज माध्यमांवरती टाकली तेव्हा एकाने लिहिलं की तुम्हाला हे सगळं मिळालं आहे, पण स्पर्श आणि सहवास त्या व्यक्तीचा आता तुम्हाला नाही मिळालेला, ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल. असं एका वाचकाने फेसबुकवरती लिहिलं. मी त्याला उत्तर नाही दिलं, पण विचार करत होतो त्यावरती. तर माझ्या जगण्यामध्ये 2 वेळा आलेले 10 सेकंद खूप महत्त्वाचे होते. 1990 साली जेव्हा माझे वडील गेले अचानकपणे, की ज्यांचा माझ्या जीवनावरती खूप प्रभाव होता, आणि ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि ते गेल्यावरती मी तिथे पोचलो आणि त्या सुन्न अशा अवस्थेमध्ये त्यांच्या हॉस्पिटलच्या बेडच्या बाजूला त्या ड्रॉवरमध्ये असलेलं त्यांचं घड्याळ मी पाहिलं आणि त्यांचं ते घड्याळ मी माझ्या हातावरती लावलं. ते 10 सेकंद मला खूप बदलून टाकणारे होते. तसंच, अगदी तसंच बाबा गेलं त्या दिवशी झालं. आणि मला नेहमी असं वाटायचं की माझे वडील गेले आणि मला बाबा आला किंवा मला बाबा झाला आणि त्याच्यानंतर तो बाबा होता आणि परत एकदा बाबाचं घड्याळ मी माझ्या हाताला लावलं. आणि मग मला कळलं, मी हे कोणाला तरी सांगितलं तेव्हा मला ती व्यक्ती म्हणाली, पण आता ते दोघे नाहीत तर मग पुढे. तर मी म्हटलं, आता ना ते दोघे इतके आतमध्ये आहेत की आता कुणी नसलं तरी चालेल. बाबाच्या एका पुस्तकामध्ये माझ्यावरचा लेख आहे, त्याचं नाव त्याने ठेवलं होतं आनंदा. आणि हे नाव त्याने त्या लेखाचं का ठेवलं हे त्या लेखामध्ये आहे. कारण मी माझ्या वडिलांना दा म्हणायचो आणि बाबाने त्या लेखामध्ये असं म्हटलंय की माझ्यामध्ये
माझे वडील दिसतात, कारण तो माझ्या वडिलांना ओळखायचा. आणि म्हणून त्या लेखाचं नाव माझा आनंदा असं आहे. तर आत्ता मी जेव्हा माझ्या नावाकडे बघतो, माझ्या अस्तित्वाकडे बघतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की माझं नाव लिहितानाचा पहिला अ हा आता बाबाचा आहे. म्हणून माझ्या अस्तित्वाच्या अ पासून बाबा सुरू होतो आणि त्याच्या पाठी माझे दा उभे असतात. सगळं असणंच आहे, नसणं कुठे आहे, असा विचार डोक्यात येतो. आणि हा मुरून गेलेला बाबा हा आपल्यामधल्या सद्भावनेचा झरा आहे. बाबा भावनिक होता आणि बाबाला सद्भावना हिचं महत्त्व कळलं होतं. चांगुलपणा हा वागण्यात जे कृतीत आणि विचारात असतो आणि त्याच्या मागे असलेली जी भावना असते, त्या भावनेमध्ये आस्था, आपुलकी, मैत्री ह्या सगळ्या भावना असतात. बाबा ह्या सगळ्या भावना जगणारा आणि ज्याच्यामध्ये भावना एकरूप झाल्या आहेत असं एक ते अस्तित्व होतं. शरीरामधलं ते अस्तित्व जरी आपल्याबरोबर नसलं तरी त्या सगळ्या भावना आपण जेव्हा अनुभवू तेव्हा बाबा आपल्यामध्येच असणार आहे आणि आपल्यामधूनच असणार आहे. आणि त्या सगळ्या प्रक्रियेला भर घालत राहणार आहेत ही पुस्तकं. ही सगळी पुस्तकं म्हणजे आपल्यामध्ये बाबा मुरवण्याची, जिरवण्याची साधनं आहेत. त्यांना जवळ घेऊन सद्भावनेचा हा प्रवास आपण सगळेजण बाबाच्या सोबतीने सुरू ठेवूया. धन्यवाद. पुस्तकं दोन्ही उपलब्ध आहेत, लगेच आस्वादासाठी, सोबतीसाठी घ्या.